आवाबाई आवाबाई वाडिया रिसर्च फेलोशिप अवॉर्डेड बाय KR कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट. त्यांचा अनेक प्रकारचे म्हणजे ICHR सारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्याशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आहे. ICCR शी संबंध आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी लॉंग अँड व्हेरी गुड रेझ्युमे. मी याहून तुमचा अधिक वेळ घेणार नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की हा उपक्रम आपण जारी ठेवणार आहोत आणि एकंदरीत आपल्या मराठी भाषेमध्ये सतत आपलं स्वतःचं ज्ञान वाढवणं आणि दुसऱ्यांना ते देत राहणं आणि एकंदरीतच ही संस्कृती वाढीस लावणं ह्याच्याकरता ज्या व्यक्ती खतपाणी घालत आहेत, दिवस रात्र तपश्चर्या करीत आहेत, अशा सगळ्या व्यक्तींना आम्ही ह्या उपक्रमामध्ये आणण्याचा मनापासून प्रयत्न करत राहणार आहोत. तुम्हा सगळ्यांची उपस्थिती याच्याबद्दल आम्हाला विशेष आनंद होतो आणि हा उपक्रम असाच पुढे आम्ही नेत राहू असं मला मनापासून वाटतं. आता मी इथे थांबतो आणि मी डॉक्टर मंजिरी यांना त्यांचा कॅमेरा ऑन करायला सांगतो आणि त्यांचा स्क्रीनही शेअर करायला सांगतो आणि लेक्चर सुरू करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. माझी स्क्रीन दिसते आणि माझं बोलणं ऐकू येतंय का व्यवस्थित? होय, तुमची स्क्रीन दिसते आणि बोलणंही ऐकू येतं. येस. सगळ्यात पहिल्यांदा मी अभिरुची नावाने जो ग्रुप अमेरिकेमध्ये काम करतो त्याच्याशी संबंधित सगळेच लोक जे आहेत, मला दोनच माहिती आहेत, बापट आणि कौलगी, पण बाकीचेही असणार आहेत त्याच्यामध्ये. त्या सगळ्यांचेच मी आभार मानते की तुम्ही आज मला एक खूप मोठा ऑडियन्स इथे उपलब्ध करून दिलेला आहे, विशेषतः आपली प्राचीन भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तुमची ही कल्पनाच छान आहे की बेसिकली US बेस्ड लोक जे आहेत त्यांना भारतीय संस्कृतीचे विविध पैलू तिथे बसून कळावेत. आणि खरं तुमची इच्छा पुढच्या पिढीसाठी पण आहे, पण ठीक आहे, जे त्यांना जमेल त्यांना जरी तुमच्यापर्यंत तुम्हाला त्यांच्यापर्यंत संस्कृतीपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय तुम्ही, ती चांगली गोष्ट आहे. हळूहळू प्रयत्नांना तुमच्या यश येईल आणि सर्व वयोगटातले लोक तुम्हाला हळूहळू जोडले जातील असं मला वाटतं. आपण आपलं काम करत राहतो आणि मग हळूहळू त्याला फळं मिळतात हे आपल्याला सांगितलंच आहे, आणि आपण फळं मिळायच्या आशेपेक्षाही काम करायचे म्हणून काम करत असतो. गीतेने आपल्याला सांगितलेलं आहे, तसं आपण ते करतो आहोत. तुम्ही पण तसं करता आहात, अनेक वर्ष करता आहात. तुमचे इतरही गोष्टी मला तुम्ही सांगितल्यात तेव्हा छान वाटलं ऐकून की तुम्ही जरी भारतातनं बाहेर गेलात तरी तुमची नाळ काही या देशापासून तुटलेली नाहीये किंवा तुटू नये याची तुम्ही भरपूर काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर देगलूकरांचे चिरंजीव श्री उपेंद्र देगलूकर यांचे सुद्धा मी इथे आभार मानते की ज्यांनी तुमची माझी गाठ घालून दिली. खरं म्हणजे त्यांच्याच घरामध्ये इतके दिग्गज असताना त्यांनी माझं नाव सुचवणं म्हणजे मला विशेषच वाटलं, पण ठीक आहे असं मी म्हणते. आणि आज आपण महाराष्ट्रातली मंदिरं यांची एक थोडक्यामध्ये ओळख करून घेणार आहोत असं आता सुरुवातीला सांगते, कारण टायटल तसं आपण दिलेलं आहे. जरी आपण मंदिरं महाराष्ट्रातली पाहणार असलो तरी सुद्धा आपल्याला मुळात भारतीय इतिहासामध्ये ती कुठे येतात, नेमकी कुठे बसतात हे सुद्धा माहिती असणं, माहिती करून घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच जणांना ज्यांना इतिहास माहित नसतो किंवा ज्याला आम्ही क्रोनॉलॉजी असं म्हणतो, म्हणजे कालक्रम जो आहे, टाइम लाईन जी आहे भारताची ती माहित नसते, त्यांना असं वाटतं की ही मंदिरं आदिम कालापासून भारतामध्ये आहेतच. कारण बहुतेक सगळ्या मंदिरांशी संबंधित ज्या दंतकथा आहेत त्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश असतो, कारण कुणी मंदिर बांधले हे माहितीच नसतं. पण तसं अगदी भारतामध्ये नाहीये. आणि जसं जगामध्ये आपल्याला माहितीये की ही जी जगाच्या कालगणनेची सुरुवात किंवा त्याची जी कालगणना जगाच्या इतिहासाची जी केली गेलेली आहे, कृत्रिम आहे ती येशू ख्रिस्ताला मध्ये त्याला सेंटरला ठेवून त्याच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ अशी केली आहे. आणि ती बहुतेक वेळेला ब्रिटिशांनीच केलेली आहे आणि भारतही त्याला अपवाद नाहीये. आणि मग आता आपल्याला असं दिसतं की संपूर्ण जगभरामध्ये हीच वापरली जाते आणि त्याला आता कधी नाव पूर्वी लोक बिफोर ख्राइस्ट किंवा BC असं द्यायचे आणि त्याच्या इसवी सन पूर्व असं ज्याला मराठीमध्ये आपण म्हणायचो, आणि येशूच्या नंतरचा काळ जो आहे त्याला AD किंवा एनो डॉमिनी म्हणायचे, म्हणजे आफ्टर द लाईफ ऑफ आवर लॉर्ड. त्या नावांना ती नावं आता बदलून लोकांनी BCE म्हणजे बिफोर कॉमन इरा असं नाव केलं आणि एनो डॉमिनीच्या ऐवजी कॉमन इरा असं नाव.
एकूण एकच आहे, फरक काही फारसा पडला नाहीये, फक्त नावं बदलली आणि थोडं सेक्युलर करायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. प्रत्येक वेळा इशूचा संबंध आहे असं नाही, असं आहे. तर भारताची पण तशीच कालगणना आहे आणि ती आपल्याला पाहण्यासाठी आधी मुळामध्ये भारताच्या इतिहासाची मी जरा एकच मिनिट वरचा बार मी हे हलवायचा प्रयत्न करतेय, पण तो काय माझ्याकडनं जात नाही, त्यामुळे माझं टेक्स्ट थोडस मला दिसत नाही असं होतंय. ठीक आहे, बघूयात. फार अडलं तर मी तो पूर्णपणे, मला तो बंद नाही करता येते जिथे. हा ठीक आहे, तर तो खाली घेतलाय. तरी तो माझी स्क्रीन बार करतोय असं होत आहे. तुम्ही मदत करू शकत नाही आहात ना काही तो हे करण्यासाठी, इनविजिबल करायला बापट? कुठला बार तुम्ही मला करताय? वरती जो माझा एक म्यूट आणि व्हिडिओ असा तो बार आहे, तो मी हलवू शकते, खाली आणू शकते, पण खाली आणलं तरी सुद्धा मला तिथे तो खालचं टेक्स्ट हे करतो, हॅम्पर करतो. एक एक मिनिट. ठीक आहे, तुम्हाला दिसत नाहीये, तो मलाच दिसतोय असं दिसतंय ते. हो हो, आम्हाला नाही दिसत आहे. नाही दिसत आहे, बरं ठीक आहे, असू दे. तर तुम्हाला या स्लाइड वरती दिसतंय की ही भारताची, जशी आपण कालगणना एक कृत्रिमरित्या केलेली आहे, तशीच आपण भारताच्या इतिहासाची पण एक विभागणी थोडीशी कृत्रिमच आहे, पण ती केलेली आहे. कारण इतिहास घडताना काही आज मी प्रागैतिहासिक काळात आहे, उद्यापासून इतिहासपूर्व काळ सुरू झाला असा काही तो घडत नसतो, पण एक टेंटेटिव्ह इतिहास भारताचा कसा आहे हे पाहण्यासाठी म्हणून मी छोटीशी ही डिव्हिजन तुम्हाला दाखवली आहे. आणि ही कशी तयार केली, तर तो काळ समजण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध साहित्य काय आहे, उपलब्ध साधनं कोणती आहेत, सोर्सेस कोणते आहेत, त्याच्या मदतीने आपण तो काळ बांधला आहे, पुन्हा बांधलेला आहे. त्यामुळे ती साधनं कोणती आहेत ती आधी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भौतिक साधनं आहेत, ज्याला मटेरियल सोर्सेस म्हणतो, लिखित साधनं आहेत, ज्याला रिटर्न सोर्सेस म्हणतो, आणि ओरल ट्रेडिशन्स पण आहेत की ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्या मोठी परंपरा त्यांची आपल्याला भारतामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय इतिहासाचा सगळ्यात प्राचीन काळ जो आहे, ज्याला जनरली प्री हिस्ट्री असं म्हटलं जातं, मराठीत त्याला आपण प्रागैतिहासिक काळ असं म्हणतो, तो समजण्याकरता आपल्याकडे फक्त भौतिक साधनं उपलब्ध आहेत. कारण त्या काळामध्ये माणूस अश्मयुगात होता, त्या काळातलं जीवन तो जगत असताना कुठे लिहिणं वाचणं हा प्रकारच नव्हता, लिहून ठेवणंही प्रकार नव्हता. त्यामुळे तो काळ समजण्याकरता आपल्याला त्याने वापरलेली दगडी हत्यारं किंवा काही हाडं, त्याचे काही समजा स्केलेटन सापडला बायच्या, तर या गोष्टी आपल्याला समजतात आणि त्याच्या मदतीने आपण हा काळ बांधलेला आहे. पण पुढचा जो कालखंड आहे, प्रोटो हिस्ट्री किंवा इतिहासपूर्व काळ ज्याला म्हणतो, तो खूप महत्वाचा आहे. कारण त्याच्यासाठी आपल्याकडे भौतिक साधनं तर आहेतच, पण लिखित साधनं सुद्धा उपलब्ध आहेत. दुर्दैवाने दोन्ही सेट्स इंडिपेंडेंटली उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांचा एकमेकांशी मेळ घालता येत नाही, ते एकमेकांशी कॉर्पोरेट करता येत नाही. उदाहरणार्थ, याच काळातली सिंधू संस्कृती आहे, तिचे एवढी आता हजारो आपल्याला गावं स्थळं सापडलेली आहेत, भारतामध्ये आहेत, पाकिस्तानात आहेत, आणि त्याच काळातले वेदही आहेत. तसंच सिंधू लिपी आहे की जी वाचता आलेली नाहीये, पण ती पण त्या काळातलं लिखित वाङ्मय म्हणून आपण बघू शकतो किंवा काही लिखित पुरावे म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो. आणि वैदिक वाङ्मय तर प्रचंड मोठं आपल्याला माहिती आहे, पण त्यांचा अजून तरी एकमेकांशी मेळ घालता आलेला नाहीये. अनेक लोकांनी असा प्रयत्न केला की ती लिपी वाचून त्याच्यामध्ये वेदच आहेत असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय, आणि तुम्ही अनेकांचे लेख किंवा पुस्तकं अशी पाहिली असतील, पण ते काही तज्ज्ञांना मान्य नाहीये. प्रत्येकाचं आपलं आपलं मत आहे, आणि ते आता तरी स्टेटस असं आहे की ती लिपी वाचली गेलेली नाहीये पूर्णपणे. त्यामुळे तो कालखंड जरा वेगळा ठेवलेला आहे, प्रोटो हिस्ट्री असं म्हणतात त्याला, किंवा इतिहास पूर्व काळ. मग ऐतिहासिक काळ कधी सुरू होतो? भारतीय इतिहासाचा ऐतिहासिक काळ म्हणजे हिस्टॉरिकल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री हा जो सुरू होतो, तो साधारणपणे इसवी सन पूर्व 6वं शतक जे आहे तिथून पुढे. या काळामध्ये आपल्याला काय दिसतं की अचानक आपल्याला भरपूर वाङ्मय दिसायला लागतं, जे बौद्ध आणि जैन वाङ्मयाच्या स्वरूपामध्ये आहे. त्याचबरोबर म्हणजे लिखित वाङ्मय धार्मिक आहे, आधीपासूनच्या काळा वैदिक काळापासूनचं आहे, पण ते धार्मिक आहे, त्यातून तुम्हाला सामान्य लोकांची माहिती कळत नाही. तुम्हाला राजे रजवाडे कोण होते ते समजत नाही, कसं गणराज्य होतं का, पुणे रिपब्लिक होते का, अजून काही कुठल्या भागात कोण राज्य करत होतं हे काही माहिती समजत नाही. पण त्या ऑन द कॉन्ट्ररी आपण जेव्हा बौद्ध आणि जैन वाङ्मय पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला राजांची नावं समजतात, संबंधित माणसांची नावं समजतात, त्यावेळेला कोणते कोणते धर्मपंथ होते त्यांची माहिती समजते.
त्यामुळे या काळापासूनचा लिखित पुरावा जो आहे, रिटर्न एव्हिडन्स आहे, तो आपल्याला बऱ्यापैकी चांगला मिळायला लागतो. भौतिक तर साधनं आहेतच, त्याबद्दल वादच नाही. आणि शिवाय मौखिक परंपरा सुद्धा या काळापासूनच्या आपल्याला मिळतात. आणि या सगळ्यांचा एकमेकांशी मेळ घालता येतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा भारताचा इतिहास म्हणतो, भारतीय इतिहासाचा ऐतिहासिक काळ म्हणतो, तो हा इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या नंतर सुरू होतो, ज्या वेळेला भगवान महावीर आणि गौतम बुद्ध हे सीनवरती आहेत, भारतामध्ये त्यांचं कार्य करतायत, तो हा कालखंड आहे. याच्या आधीच वैदिक काळ होऊन गेलाय हे आपण मगाशीच पाहिलं. इथून पुढचा काळ जो आहे तो जास्त विश्वसनीय रित्या आपल्याला समजलाय आणि मग पुढे शिलालेख वगैरे सगळं हे यायला लागतं. मगाशी म्हटलं तसं वैदिक काळ आपल्याला माहिती आहे भारतामध्ये होता, वेद आहे, त्याच्यातल्या यज्ञांची माहिती आहे, यज्ञ कसे करायचे हेही माहिती आहे. पण त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की यज्ञ धर्म ही प्रमुख गोष्ट आहे. इथे कुठेही मंदिर स्थापत्य, मूर्तीपूजा हा भाग आपल्याला आढळत नाही. त्यामुळे खरं म्हटलं तर भारताचा सगळ्यात प्राचीन धर्म जो आहे तो हा यज्ञ धर्म आहे, ज्याच्यामध्ये अग्निपूजा हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला दिसतो. अग्नी हे माध्यम आहे की ज्याच्याद्वारे वेगवेगळ्या देवतांचं आवाहन केलं जातं. आपल्यातल्या अनेकांना काय आहे वेदांमध्ये हे माहिती आहे, आता मी सांगायची गरज नाही. पण लक्षात आपण घेतलं पाहिजे की वैदिक काळामध्ये आपल्याला मंदिरं आढळत नाहीत, त्याचप्रमाणे मूर्तीपूजाही आढळत नाही. काळाच्या ओघामध्ये या संकल्पना विकसित झाल्या. तज्ञांचं म्हणणं असं आहे की बहुतेक नंतरच्या साधारणपणे इसवी सन पूर्व 5वं शतक, 4थं शतक किंवा त्याच्या थोडंसं आधी जे ग्रीक, रोमन, पर्शियन या लोकांशी आपला संबंध आला, परदेशी लोकांशी, तेव्हा विशेषतः ग्रीकांकडे आपल्याला असं दिसतं की जसा आपला पॉलिथिइझम आहे, म्हणजे अनेक देव आपल्या धर्मामध्ये आहेत, तसे त्यांच्या धर्मामध्ये भरपूर देव आहेत. जसे वेगवेगळे स्वभाव विशेष आपल्याही देवांचे आहेत, तसे त्यांच्याही देवांचे आहेत. रंगीत आहेत सगळे देव त्यांचे सुद्धा. तर त्यांच्याकडे ही मूर्तीपूजा खूप प्राचीन काळापासून आहे, आपल्यापेक्षा जास्त पूर्वीपासून आहे. मंदिर त्यांनी पूर्वी बांधलेली होती. कुठेतरी ती जी एक वैयक्तिक उपासना देवाची करायची पद्धत जी होती, ती भारतीयांना अपील झाली असावी. आपल्याकडे वेदांमध्ये किंवा वैदिक वाङ्मयामध्ये अनेक देवतांची वर्णनं आहेत. त्यामुळे त्यांचं स्वरूप जे आहे ते व्हिज्युअलाइज केलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांची मूर्ती करणं हे फार अवघड नाही गेलं, कारण त्याला मानवाचंच रूप द्यायचं होतं. अशा पद्धतीने साधारणपणे विविध साधनांच्या मधून आपल्याला असं समजतं की इसवी सन पूर्व 5वं शतक, इसवी सन पूर्व 4थं शतक या काळामध्ये हळूहळू मूर्तीपूजा भारतामध्ये रूढ झाली असावी. आणि मग मूर्ती तयार केली म्हटल्यानंतर त्याला एक घर दिलं पाहिजे, शेल्टर दिलं पाहिजे. जशी मूर्ती मानवासारखी केलेली आहे, म्हणजे भक्ताचं जसं शारीर रूप आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपाचीच मूर्ती केलेली आहे, तर त्या मूर्तीकरता करायचं घर कसं असणार? त्या भक्ताच्या घरासारखंच असतं. जसं यथा देहे तथा देवे असं आमचे नेहमी देगलूरकर सर सांगतात. तर ते तुम्हाला इथे अगदी तंतोतंत पाहायला मिळतं. जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात लागतं तेच तुम्ही तुमच्या देवाला पण देता आहात आणि द्यायला पाहिजे असा तुमचा विचार होऊन शेवटी त्याच्याकरता पण एक शेल्टर, घर अशा प्रकारचं, ज्याचं आपल्याला डेपिक्शन हे बौद्ध शिल्पांमध्ये बघायला मिळतं. या काळातली आपल्याकडे वैदिक परंपरेतली किंवा ज्याला आपण आज हिंदू म्हणतो, म्हणजे पौराणिक काळातली सुद्धा कुठेही आपल्याला शिल्पशास्त्रीय डिपिक्शन्स, शिल्पातली डिपिक्शन्स सापडत नाहीत. जी मिळतात ती बौद्ध शिल्पांमधून असणारे पुरावे जे आहेत त्याच्या आधारावरनं आपण सांगू शकतो की त्या काळात साधारणपणे कशा प्रकारच्या इमारती होत्या. कारण ते उभ्या पण नाहीयेत, जे आहेत ते स्तूप आहेत. स्तूपांच्या भोवती असलेले वेदिका ज्याला म्हणतात तसे कठडे आहेत. त्याच्यावरती जे शिल्पकाम आहे त्याच्यावरून आपल्याला हा अंदाज बांधावा लागतो. आणि इथे आपण समोर जे बघतो आहोत हे डिपिक्शन भारूत नावाच्या ठिकाणी असलेल्या एका स्तूपाच्या कठड्यावरती असलेलं हे शिल्प आहे, ज्याच्यामध्ये हे एक मंदिर दाखवलंय. इथे एक अकंपनिंग इन्स्क्रिप्शन आहे, शिलालेख आहे. तो काय सांगतो, तर सुधम्मा देवसभा भगवतो चूडामह. याच्यामध्ये कल्पना अशी आहे बौद्ध परंपरेमध्ये, जेव्हा गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा जेव्हा गौतम बुद्धाने संन्यास घेतला, त्याने आपले केस कापून टाकले आणि त्याचं पागोटं काढून ठेवलं, तेव्हा भविष्यात तो बुद्ध होणार आहे याची आधीच कल्पना असल्यामुळे इंद्र स्वर्गातनं खाली आला आणि तो त्याची चुडा आणि पागोटं घेऊन स्वर्गात गेला
आणि स्वर्गातले देव जे आहेत ते त्याची पूजा करतात. पण त्या पागोट्याला जे ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप आहे, त्याची चूडा जी आहे ती इथे पूजनीय वस्तू आहे. त्याच्यावरती एक शेल्टर बांधलेलं आहे. हे शेल्टर काय स्वरूपाचं आहे? छोटंसं डोम सारखं किंवा झोपडी जशी असते गवताने शाकारलेली, तशा प्रकारचं हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं. त्याला 4 खांब बाजूने आहेत आणि त्याला जे कंपाऊंड आहे त्याचं हे एक गेटवे प्रवेशद्वार आहे. हा समजून असं घ्यायचं की याच्या आणि याच्यामध्ये डिस्टन्स आहे आणि तुम्ही इथनं प्रवेश करता, इथे तुम्हाला फुलं पण दिसतात पायऱ्यांसारखी. तुम्ही आत जाता आणि मग आत तुम्ही याची पूजा करता, प्रदक्षिणा घालता. लोक इथे इथे तुम्हाला दिसतायत, नमस्कार करतायत. आणि शिवाय स्वर्ग असल्यामुळे तिथे अप्सरा आहेत, इतर लोक आहेत, आसपासच्या इमारतीमध्ये लोक डोकावून पाहतायत कोण आलंय पूजा करायला वगैरे. तर हे आपल्याला एका रिलिजियस आर्किटेक्चरचं, रिलिजियस स्ट्रक्चरचं डेपिक्शन बौद्ध कलेमध्ये दिसतं. ते बौद्ध का होईना पण मंदिर असं आपण त्याला म्हणू शकतो आणि आतमध्ये ही पूजनीय वस्तू ठेवलेली दिसते. जसं हे बौद्धांसाठी केलेलं आपल्याला या काळातलं आढळतं, तसंच त्या काळामध्ये काही हिंदू देवदेवतांच्या मूर्ती, मी हिंदू जनरल टर्म म्हणते पण तुम्हाला समजावी म्हणून, हिंदू हा शब्द अतिशय उशिरा आलेला आहे इतिहासामध्ये. पण ज्याला ब्राह्मणी परंपरा असं म्हणतात. ब्राह्मणी म्हणजे ब्राह्मण जात, त्याच्याशी संबंध नसून ब्रह्मन हे जे अल्टिमेट तत्व आहे त्याच्यापासून जी विचारधारा निर्माण झाली, त्याच्यातनं त्या परंपरेत असलेल्या ज्या मूर्ती आहेत त्यांना ब्राह्मणिकल असं इंग्लिशमध्ये किंवा ब्राह्मणी असं मराठीमध्ये म्हणतात. तर तशी सुद्धा मूर्तींच्या वरती अशी काही मंदिरं त्यांनी उभी केली असतील असं आपल्याला जाणवतं. आपण हे जे पाहिलं ते 2nd सेंचुरी BC मधलं आहे, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात. त्याच काळामध्ये आपल्याला असं दिसतं की साधारणपणे आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तानचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये मौर्यांच्या नंतर इंडो ग्रीक नावाचे राजे राज्य करत होते. ते होते ग्रीकच, पण त्यांना आपण इंडो ग्रीक असं म्हणतो कारण ते भारतात राज्य करत होते, भारतीय परंपरांचं पालन करत होते. त्यांनी भारतीय भाषा, लिपी त्यांच्या नाण्यांवरती वापरल्या होत्या म्हणून. पण त्यांच्या काळामधला एक खूप इंटरेस्टिंग पुरावा आपल्याला दिसतो, तो म्हणजे त्यांच्या कॉइन्सचा. त्यांनी जी नाणी पाडली त्यावर त्यांनी भारतीय देवांचं अंकन केलेलं दिसतं. त्याच्यामध्ये हा कृष्ण आहे, अगॅथोक्लेस नावाच्या राजाचं नाणं आहे. त्याच्यावरती त्याने कृष्ण हा एका बाजूला त्याचं चित्र छापलेलं दिसतं. आता त्याच्यात चक्र आहे आणि शंख आहे आणि हा बलराम आहे, ज्याने सोटा आणि नांगर किंवा मुसळ आणि नांगर हातामध्ये घेतलेला आहे. तर अशा या 2 महत्वाच्या देवांचे डिपिक्शन 2nd सेंचुरी BC मध्ये जर नाण्यांवरती होत असतील तर त्यांच्या मूर्ती नक्की समोर असणार. कारण ज्यांना बघून या नाण्यावर त्यांची चित्र छापलेली आहेत किंवा ते नाणी काढलेली आहेत, याचा अर्थ ती लोकप्रिय देव आहेत, त्यांच्या मूर्तींची पूजा समाजामध्ये होतीये. आणि त्या देवतांचे हे भक्त आहेत का नाही हे राजे माहिती नाही आपल्याला, पण जनता नक्की त्यांची भक्त आहे. आणि त्या परिसरामध्ये, ज्या परिसरातनं हे नाणं उपलब्ध झालंय किंवा हे राजे तिथे राज्य करत होते, आजचा ज्याला आपण नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स म्हणतो किंवा पाकिस्तान आजचं जे आहे, तो जो वायव्य सरहद्द प्रांताचा भाग आहे भारताचा, त्या परिसरामध्ये कृष्णाची उपासना खूप लोकप्रिय होती, विष्णूची किंवा कृष्णाची. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला त्या प्रदेशामध्ये अशी नाणी आलेली दिसतात की त्याच्यावरती कृष्ण आणि बलराम यांचे डिपिक्शन्स आहेत. म्हणजे याच्या काहीशे वर्ष, कमीत कमी 100-150 वर्ष तरी आधी मूर्ती यांच्या आल्या असाव्यात आणि त्यांची आता प्रथा, परंपरा रूढ झाल्या की ज्याच्यामध्ये ते मूर्तीपूजा करणार. आणि त्याचं डिपिक्शन तुम्हाला कॉइन्स वरती पाहायला मिळतं. अजून एक पुरावा मिळतो तो म्हणजे विदिशा या ठिकाणून आलेला, मध्य प्रदेशमध्ये भोपाळच्या जवळ विदिशा नावाचं गाव आहे. हा पुरावा सुद्धा आलेला आहे एका ग्रीक माणसाकडनंच. म्हणजे हा काय आहे तर इथे हा एक स्तंभ उभा आहे, त्याला गरुड स्तंभ असं त्या इथे ह्याच्यावरती असलेल्या लेखात म्हटलेलं आहे की वरती गरुड असावा. आणि तो या लेखात असं लिहून ठेवतो. हा लेख प्राचीन ब्राह्मी लिपी की जी सर्व भारतीय लिपींची जननी आहे आणि प्राकृत भाषा की जी प्रादेशिक बोली भाषा होती, त्या भाषेत त्याने हा लेख आणि त्या लिपीमध्ये हा लेख लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये तो असं म्हणतो की मी तक्षशिलेहून आलेलो आहे आणि एक अँटियालकिडास नावाच्या राजाचा मी राजदूत आहे. विदिशेचा भागभद्र नावाचा राजा आहे, त्याच्या दरबार तो राजदूत आहे. पण जेव्हा त्याने इथे विष्णूचं मंदिर बघितलं तेव्हा त्याने ठरवलं की त्या मंदिराच्या समोर एक गरुडस्तंभ उभा करायचा. गरुड हे विष्णूचं वाहनच आहे आणि त्या योगे त्याला मोठं पुण्य मिळणार आहे, कारण तो विष्णूचा भक्त असावा. आणि शिवाय त्याला जे पुण्य इथे हे उभं करून मिळणार आहे
तो असं म्हणतो की ते मी माझ्या आई वडिलांना देतो, त्यांच्या मुक्तीकरता ते कामाला येईल. अशा स्वरूपाचा हा लेख या स्तंभावरती आहे. तो स्तंभ आज उभा आहे, पण ते मंदिर मात्र पडून गेलेलं होतं. ते छोटं विटांचं मंदिर असणार, ज्याचे आपल्याला काही अवशेष उत्खननामध्ये सापडलेले पण आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की 2nd सेंचुरी BC मध्ये मंदिरं उभी राहिलेली होती, त्यांची पूजा सुरू होती, त्यांच्या समोर लोक स्तंभ उभे करत होते. अशा प्रकारे एकंदरीतच देवाचं घर म्हणजे ज्याला नमस्कार. मंजिरी यांचा तुमचं कनेक्शन आहे की नाही मला बघायला लागेल. लेक्चर क्लिअरली सगळ्यांकरता थांबलेलं आहे. प्लीज बेअर विथ इट. आय थिंक शी सीम्स टू हॅव बीन डिस्कनेक्टेड. एक 2-3 मिनिटं आपण त्यांना देऊया. बहुतेक इट्स अ कनेक्शन लॉस ऑन हर पार्ट. सो वेलकम बॅक मंजिरी. नाही, तुम्ही म्यूट वरती आहात आता. स्क्रीन शेअर परत करावं लागेल ना मला? हो, तुम्हाला स्क्रीन पुन्हा शेअर करायला लागेल. सॉरी, आज नेटवर्कचे जरा इश्यूज आहेत काही हरकत पुण्यामध्ये. नाही, काही हरकत नाही. वी आर फाईन. बाकीचे प्लीज जरा म्यूट करा. म्हणजे या संदर्भात बरीचशी मी बोलू का? तर मीच तिला सांगतो की मी इकडची नोकरी सोडून दुसरीकडे जातो. तुम्हाला पोस्ट करता येणार आहे म्यूट लोकांना. बघा कोण अनम्युटेड आहे आणि त्यांना म्यूट करू शकता. ठीक आहे. तर आपण पाहिलं की साधारणपणे इथपर्यंत मी दाखवलं होतं. ऐकू आलं नव्हतं ना इथपर्यंत? हे ऐकू आलं होतं ना? हा, हे ऐकू आलं होतं. पुढे जा. पुढे जाऊया. म्हणजे मग अशी परंपरा आपल्याला दिसते की साधारणपणे 2nd सेंचुरी BC पर्यंत भारतामध्ये मंदिरं बांधण्याची परंपरा नक्की सुरू झालेली आहे, हे आपण म्हणू शकतो. धार्मिक स्थापत्य असं आपण म्हणूयात, कारण ते शेवटी बौद्धांचं असो, जैनांचं असो, हिंदूंचं असो, ते धार्मिक स्थापत्य आता उभं राहिलेलं होतं. आणि मग पुढे आपल्याला असं दिसतं की काळाच्या ओघामध्ये भारताच्या विविध प्रांतांमध्ये अशा प्रकारची सुरुवातीला विटांची मंदिरं उभी राहिली, मग नंतर दगडांची मंदिरं उभी राहिलेली दिसतात. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण आता बोलणार आहोत, पण इतक्या वेळ आपण भारताचा पुरावा पाहत होतो. पण महाराष्ट्रामध्ये मिळणारी जी अगदी सगळ्यात प्राचीन मंदिरं आहेत, जी विटांची होती, त्यांची आपल्याला काही प्रमाणामध्ये उत्खननातच सापडली. त्याच्यामध्ये पैठण हे ठिकाण आपल्याला माहिती आहे. एक मांढळ नावाचं ठिकाण नागपूर जवळ आहे. नागरा म्हणून एक ठिकाण भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. वाशिम आहे अकोल्याजवळ. विदर्भामध्ये आपल्याला ती जास्त दिसतात, मराठवाड्यामध्ये आहे. आणि काही पुण्याजवळ सुद्धा होती, पण त्यांचे तसे स्पष्ट पुरावे नाहीयेत. उत्खननामध्ये फक्त प्लॅन्स सापडलेले आहेत. त्यामुळे अशी मंदिरं जी आहेत ती आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये साधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या नंतर ती आलेली दिसतात. सातवाहन काळ जो होता महाराष्ट्राच्या बाबतीत बघताना, इसवी सन पूर्व 2रं ते इसवी सनाचं 3रं शतक, असं साधारणपणे 300-400 वर्षांचा तो कालखंड आहे. त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये ही विटांची मंदिरं उदयाला आलेली आपल्याला दिसतात. पण दुर्दैवाने मगाशी म्हटलं तसं त्यांचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीयेत, उत्खननातूनच मिळालेत. पण मग आपल्यासमोर उभी असलेली जी विटांची मंदिरं आहेत महाराष्ट्रातली, ती काही आपण पाहणार आहोत आता. ती म्हणजे त्यातलं एक आहे ते उस्मानाबाद किंवा त्याच्या धाराशिव जिल्ह्यामधलं तेर नावाचं जे गाव आहे. जुनं ते तगरपूर नावाने प्रसिद्ध असलेलं मोठं व्यापारी केंद्र होतं. त्या ठिकाणी आपल्याला एका वेगळ्याच प्लॅन आणि एलिव्हेशनचं अशा प्रकारचं एक मंदिर बघायला मिळतं. याचं नाव त्रिविक्रम असं आहे. साधारणपणे इसवी सनाचं 5वं शतक असा याचा कालखंड तज्ञांनी सांगितलेला आहे. ज्यांना भारतीय स्थापत्याची थोडीशी ओळख आहे, त्यांना असं लक्षात येईल की या मंदिराचा प्लॅन आणि एलिव्हेशन हे खूपच वेगळं आहे, जे विशेषतः बौद्ध चैत्यगृहासारखं दिसतं. चापाकृती म्हणजे अपसाइडल प्लॅन आहे आणि व्हॉल्टेड किंवा गजपृष्ठाकृती त्याचं छत आहे अशा प्रकारचं. तर हे खूप युनिक आहे. मंदिरं काही अशी आपल्याला बघायला मिळत नाहीत, पण चैत्यगृह मात्र अशा प्रकारची होती. पण ती एक अशा प्रकारच्या धार्मिक स्थापत्याची परंपरा आपल्याला भारतात दिसते की जी त्यांनी अक्रॉस द रिलिजन्स वापरलेली असावी असं दिसतं. जसं आपल्याला इथे हिंदू मंदिराकरता वापरलंय, तसं बौद्धांनी पण चैत्यगृह म्हणून अशाच प्रकारचे स्ट्रक्चर्स उभे केलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे जे मंदिर आहे ते त्रिविक्रम नावाने लक्षात येतं की ते एक वैष्णव मंदिर आहे. आणि
मगाशी म्हटलं तसं अशा प्रकारचं त्याचं सेक्शन आणि एलिव्हेशन आणि प्लॅन आणि सुपरस्ट्रक्चर तुम्हाला बघता येतं. हा मोठा मंडप आहे आणि हा असा चापाकृती गाभारा आहे. आतमध्ये तुम्हाला दिसतंय की हे सगळं विटांच्या वरती केलेलं प्लॅस्टर आहे. प्रचंड मोठी त्रिविक्रम म्हणजे वामन अवताराची विष्णूची मूर्ती आहे. वरती बीम्स आहेत लाकडी घातलेले आणि त्याच्यावरती त्यांनी आता बंद केलंय, पण ते तो व्हॉल्ट आहे मोठा, डोम सारखा भाग तिथे वरती पाहायला मिळतो. खाली काही मूर्ती आहेत साधारणपणे 5व्या शतकातल्या इथे शैलीवरनं आपल्या बरोबर लक्षामध्ये येतच. हा मोठा भव्य विष्णू इथे आपल्याला दिसतो. त्याच तेर या गावामध्ये अजून एक मंदिर आपल्याला दिसतं, थोडं उशिराचं आहे, पण विटांचं असल्यामुळे आपल्याला महत्वाचं आहे. ते साधारणपणे 6व्या-7व्या शतकामध्ये बांधलं गेलं असावं आणि त्याचं नाव उत्तरेश्वर मंदिर असं आहे. उत्तरेश्वर असं नाव आजचं आहे, जुनं नाव काय होतं माहिती नाही, पण श्वर एंडिंग जेव्हा असतं तेव्हा ते शिवाचं मंदिर असतं. त्यामुळे हे शिवाचं मंदिर होतं. आतली गाभाऱ्यातली शिवलिंग जे आतलं आहे ते बदललंय काळाच्या ओघात, पुष्कळ फेरफार झाले याच्यामध्ये, पण हे विटांचं स्ट्रक्चर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे द्राविड पद्धतीचं मंदिर आहे. याची शैली जी आहे बांधकामाची ती द्राविड शैली आहे आणि अशी मंदिरं द्राविड शैलीची महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नाहीत. अगदी रेअरली एखाद दोन सापडली तर, नाही तर नाहीत प्राचीन काळातली. आणि त्यांनी हे सगळे व्यवस्थित प्रोजेक्शन्स वगैरे भिंतीवरती काढलेले बाहेरच्या बाजूने हे दिसतात. काही वेळेला मोल्डेड विटा असाव्यात असं वाटतं. या परिसरामध्ये मोठा भूकंप झाला होता एकदा, त्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती मंदिरांची. त्यामुळे त्यांचं रिनोव्हेशन करावं लागलं काही प्रमाणामध्ये. इथे तुम्हाला दिसतं इथे लाकडी द्वारशाखा होती, ज्याला डोअर फ्रेम म्हणतात. गाभाऱ्याचा एंट्रन्स जो होता तो तिथे, तर तिथे आपल्याला अशा प्रकारे लाकडी द्वारशाखा जी ती बदलली आता त्यांनी, नवीन एक लावलेली आहे, पण अशा प्रकारची होती ती म्युझियम मध्ये ठेवलेली आहे आणि फार देखणं ती शाखा होती, द्वारशाखा हे लक्षात येतं. काही भाग रिनोव्हेटेड असल्यामुळे तुम्हाला असा तो सपोर्ट म्हणून बांधलेला दिसतो. आणि इव्हन स्तूपी जी इथे होती ती पण त्यांनी अशा प्रकारे रिस्टोर केलेली आहे. पण तुम्हाला लक्षात येतं की केवढं बारीक सुंदर बांधकाम त्यावेळेला बारकाईने केलेलं, विटांचं, त्याच्यावरती प्लॅस्टर लावून त्यांनी सगळ्या प्रकारचे कंटूर्सचे प्रोजेक्शन अपेक्षित होते सगळे इथे आणलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि मग याच काळातले दगडी मंदिरं पण महाराष्ट्रामध्ये आहेत. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये आपल्याला असं दिसतं की रामटेक हा जो परिसर आहे, रामटेक ही टेकडी आहे नागपूरच्या जवळ, तिथे आपल्याला वाकाटकांच्या काळातले काही अवशेष दिसतात. पण रामटेकच्या जवळ एक मनसर नावाचं पण गाव आहे, तिथे सुद्धा आपल्याला साधारण याच काळातले विटांच्या मंदिरांचेही अवशेष हे सापडलेले आहेत. हे आपण आधी रामटेकचे बघतो आहोत. दगडी मंदिरं आहेत, खूप साधी सिंपल, त्यांच्यावरती शिखरं आपल्याला दिसत नाहीत. ती काही प्रमाणामध्ये असायची शक्यता आहे, पण त्यांचं स्वरूप काय होतं हे सांगणारा कुठलाही पुरावा आपल्याकडे आज उपलब्ध नाही. ही नरसिंहाची मंदिर आहे, तिथे तुम्हाला केवल नरसिंह असं जे रूप असतं, म्हणजे एकटा नरसिंह अशी मूर्ती असलेली 2 मंदिरं इथे आपल्याला दिसतात रामटेकला. आणि तिकडे एक शिलालेख आहे, हा शिलालेख वाचला गेला, त्याच्यावरनं आपल्याला समजतं की प्रवरसेन नावाचा त्यांचा राजा जो होता तो आणि त्याच्या बहिणींनी बांधलेलं हे मंदिर आहे आपल्या वडिलांच्या स्मृती करता म्हणून. तो लेखही वाचला गेलाय. त्यांची आई प्रभावती गुप्ता नावाची एक खूप प्रसिद्ध स्त्री भारतीय इतिहासातली आहे, जी ते सुप्रसिद्ध गुप्त नावाचं घराणं जे होतं त्यांची माहेरवाशीण होती आणि लग्न करून ती वाकाटकांच्या घरी आलेली होती. तिथेच जवळच मगाशी म्हटलं तसं मनसर नावाचं एक ठिकाण आहे, तिथे आपल्याला वाकाटकांचं एक खूप मोठं त्यांच्या काळातल्या अवशेषांचं स्थळ सापडलं. खूप प्रचंड मोठं टेकाड होतं, ज्याच्यामध्ये मंदिरं, राजवाडा अशा बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला सापडल्या आहेत. खूप मोठं वसती स्थान, काही मूर्ती वगैरे सगळं इथे मिळालेलं दिसतं. हे तुम्हाला दिसतंय की स्टार शेप्ड टेम्पल आहे, वेगळाच प्लॅन आहे याचा, तारकाकृती, आणि आतमध्ये मात्र शिवलिंग आहे. हे मनसरच्या उत्खननातले काही फोटोज आहेत. तुम्हाला असं मोठी साईट की अजूनही उघडी आहे अशा स्वरूपातलीच आहे. तुम्ही कधी गेलात तर नक्की बघू शकता नागपूरला गेलात तर, आणि फार महत्वाची आहे. तिथल्या राजवाड्यांचे वगैरे असे आपल्याला अवशेष दिसतात आणि काही वेगवेगळ्या पातळ्या लेव्हल्स वरती आपल्याला ही मंदिरं आणि त्यातली शिवलिंग पाहता येतात. मगाशी पाहिलं तेच हे स्टार शेप मंदिर आहे, त्याच्या आतमध्ये असलेलं शिवलिंग. आणि मग मात्र आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये बराच काळ मंदिर स्थापत्य झाल्याचे पुरावे आपल्याला अजून तरी मिळालेले नाहीयेत. या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रॉककट केव्ह कटिंगची ऍक्टिव्हिटी जोरात चाललेली होती. म्हणजे काय तर बौद्ध, जैन आणि इव्हन हिंदू सुद्धा धर्मीय लोकांसाठी ज्या काही लेणी तयार केल्या गेल्या होत्या, त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात चालू होती. त्यांना पेट्रनेज मिळत होतं.
त्यांचे आश्रयदाते होते. पण मंदिरांचं बांधकाम त्यावेळेस झालं की नाही, निर्मिती झाली की नाही, हे सांगणं आपल्याला बरंच अवघड आहे. पुरावे तर काही स्पष्ट दिसत नाहीत आणि आपल्याकडे एकच हा महत्वाचा पुरावा दिसतो, तो म्हणजे वेरूळच्या कैलासचा, की जे एकपाषाणी मंदिर आहे, द्राविड शैलीचं मंदिर आहे पूर्णपणे. पण हे दगडात कोरून काढलेलं मंदिर आहे. याचं तंत्रच वेगळं आहे. हे बांधलेलं नाहीये, हे दगडात कोरलेलं आहे, ज्याला आर्किटेक्चरल स्कल्पचर असं म्हणता येईल. की मुळात त्याचं नेचर हे स्थापत्याचं आहे, मंदिराचं आहे, पण त्याचं टेक्निक जे आहे तयार करण्याचं, ते एका शिल्पाचं आहे. स्कल्पचर्स अशी कोरून काढतात दगडांमध्ये किंवा खडकांमध्ये, त्या तंत्राने कोरून काढलेलं हे मंदिर आपल्याला इथे दिसतं. पण आजचा आपला विषय हा बांधीव मंदिरांचा असल्यामुळे मी याच्यात फार खोलात जात नाही. आणि आपल्या बहुतेकांनी हे मंदिर पाहिलेलं असतं, कारण जगप्रसिद्ध आहे हे, एकमेवा द्वितीय आहे. कारण असं पूर्वी कधी झालं नाही, परतही कधी होणार नाही, अशी परिस्थिती एकंदरीत या मंदिराची आहे. तर हा वेगळा भाग आहे. पण मग इथून पुढची मंदिरं जी आपल्याला दिसतात महाराष्ट्रामध्ये, ती साधारणपणे ज्याला यादव आणि शिलाहार ही दोन घराणी जेव्हा महाराष्ट्रामध्ये राज्य करत होती, त्यांच्या काळातली मंदिरं आहेत असं दिसतं. ती मात्र आपल्याला मोठ्या संख्येने आज महाराष्ट्रातली मंदिरं जेव्हा आपण म्हणतो प्राचीन मंदिरं, तेव्हा हीच खरं म्हणजे डोळ्यासमोर येतात. कारण बाकीच्या मंदिरांचे असे अर्धवट अवशेष मिळालेत, उत्खनित अवशेष मिळालेत. त्यामुळे ही जी मंदिरं आहेत, महाराष्ट्रातली मंदिरं, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा लोक त्यांना हेमाडपंथी मंदिरं या नावाने ही प्राचीन मंदिरं आहेत असं त्यांचा उल्लेख साधारणपणे करतात. यातले प्रकार जे आहेत ते दोन आहेत मुख्यतः. एक म्हणजे आजच्या अवस्थेवरनं ठरवलेले प्रकार आहेत ते, शिखरं असलेली मंदिरं आणि ज्यांची शिखरं पडून गेलेली आहेत अशी मंदिरं. अशा पद्धतीने दोन मोठ्या कॅटेगरीज मध्ये या मंदिरांची विभागणी केलेली आहे. काहींची शिखरं ही दगडाची होती, तर काहींची शिखरं ही विटांची होती. ज्या मंदिरांची शिखरं आज दिसत आहेत, त्यातही परत दोन अंतर्गत प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक दगडांचं शिखर असलेलं आणि एक विटांचं शिखर असलेलं. पण पुढे जायच्या आधी एकदा मी हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय ही टर्म जरा एक्सप्लेन करते. आणि ते एक मिसनोमर आहे खरं म्हणजे, थोडी चुकीचा शब्द आपण तो वापरतो. हे कसं समजायचं, तर हेमाद्री कशावरनं मुळात ही टर्म आली, तर हेमाद्री किंवा हेमाडपंत नावाचे अमात्य यादव राजांच्या दरबारामध्ये होते. ते खूप धार्मिक होते. त्यांनी ग्रंथ लिहिला होता, संस्कृतचे तज्ज्ञ होते अर्थातच. आणि त्यांनी ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं चतुर्वर्ग चिंतामणी. जसे स्मृती ग्रंथ असतात की आचरणाचे नियम, कसं वागावं, व्रतवैकल्य काय आहेत, हे सांगणारे जसे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यासारखाच हा एक ग्रंथ आहे. पण त्यामध्ये धार्मिक होतं हे लक्षामध्ये येतं, पण त्यांनी कुठलंही मंदिर बांधलेलं आहे असा कुठलाही शिलालेखीय पुरावा आपल्याकडे मिळत नाही. पण मग त्याला हेमाडपंथी का म्हणतात लोक, कारण हेमाडपंत हे त्या काळातले खूप महत्वाचे व्यक्ती होते. लोकांना माहिती असलेलं व्यक्तिमत्व होतं, आदरणीयही असणार. त्यांच्या संबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. पण त्यांनी स्वतःहून मंदिर स्थापत्य शैली तयार केली अशा प्रकारचा काहीही पुरावा आपल्याकडे नाहीये. किंबहुना असं झालेलं आहे असं वाटतं लोकांना, की याच्या नंतरची मंदिरं जी आहेत, यादवांचा काळ संपल्यानंतर, शिलाहारांचा काळ संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नंतर जो इस्लामी जी राजवट आलेली आहे, त्या काळातली बांधकामं जी होती त्यांच्यापेक्षा ही बांधकामं वेगळी आहेत असं समजावून सांगण्याकरता किंवा असं लक्षात आणून देण्यासाठी म्हणून या जुन्या बांधकामांना हेमाडपंथी असं नाव काळाच्या ओघामध्ये रूढ झालं असावं असं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तंत्रदृष्ट्या ही जी प्राचीन मंदिरं आहेत, ज्याला जी सो कॉल्ड हेमाडपंथी मंदिरं आहेत, ती ज्याला इंग्लिशमध्ये ड्राय मेसनरी असं म्हणतात, म्हणजे कोणत्याही प्रकारचं बाइंडिंग मटेरियल किंवा सिमेंटिंग मटेरियल, ज्याला आपण माती, चुना, आज सिमेंटच एकमेकांना दोन दगडांच्या मध्ये घालून बांधकामं करतो, तसं न घालता बांधलेली ही मंदिरं आहेत. याच्यामध्ये फक्त एका दगडाला खड्डा, एका दगडाला प्रोजेक्शन, की अँड लॉक सिस्टीम ज्याला म्हणतात, तशा प्रकाराने कोरडं बांधकाम, शुष्क सांधी असं त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं जातं, ड्राय मेसनरीचं. त्यांचं सांधणं जे आहे दोन दगडांचं, ते कोरडं आहे. आतमध्ये कुठलंही चुना किंवा कुठलंही मटेरियल, माती बिती काही घातलेली नाहीये. आणि एकात एक दोन दगड अडकवून, एका दगडाला थोडासा खड्डा आणि एकाला प्रोजेक्शन असं एकमेकांमध्ये अडकवून जी बांधकामं केली जायची, ती सगळी या काळातली दिसतात. आणि पुढची बांधकामं जी होती, जी इस्लामिक काळात केली गेली आहेत, ती मात्र आपल्याला दगडाबरोबरच विटा, चुना, माती या सगळ्यांच्या मदतीने बांधली गेलेली होती असं दिसतं. त्यामुळे त्यांच्यापासून ही वेगळी काढण्याकरता म्हणून याला हेमाडपंथी नाव रूढ झालं असावं असं लोकांनी प्रपोज केलंय, तज्ञांनी त्याचा अर्थ असा लावलाय.
हेमाडपंथी असंही लोक म्हणतात काही वेळेला, आणि मग त्यावरून तो पंथ होता वगैरे असेही काही लोकांनी कल्पनेच्या भराऱ्या घेतल्या आहेत, पण तसं काही नाहीये हे जरा लक्षात घ्या. हेमाडपंत किंवा हेमाद्री असं त्यांचं नाव होतं, आणि म्हणून त्यांच्या काळातली म्हणून ती हेमाडपंथी एवढा त्याचा अर्थ फक्त आहे, पुढची नाही आहेत हे लक्षात घेण्याकरता म्हणून आपण हे नाव लोकांनी वापरलेलं पाहतो. साधारणपणे मंदिर स्थापत्याच्या शैली जी आहे त्याच्यामध्ये नागर जी उत्तर भारतामध्ये आढळते किंवा महाराष्ट्रात पण आढळते अशी एक शैली आहे. दुसरी आहे ती द्राविड आहे. मगाशी आपण जे पाहिलं कैलास मंदिर किंवा उत्तरेश्वर, ही दोन्ही मंदिरं द्राविड शैलीची दिसतात. त्याचबरोबर एक वेसर नावाची शैली आहे की जी मिश्र शैली आहे, नागर आणि द्राविड, आणि अजून एक भूमिज नावाची शैली आहे त्यांच्यासारखी. तर हे शिखर कसं दाखवलं गेलेलं आहे, शिखर कसं तुम्हाला दिसतं आहे, त्याची रचना कशी आहे, त्याच्यावरून बरेचदा या शैली ठरलेल्या आहेत. त्या खोलात आपण आता जायला नको. आता आपण मंदिरं काय आहेत कुठे ते समजून घेऊयात. त्याचा एक वेगळा अभ्यासाचा तो भाग आहे. पण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की अशी उंच उंच मंदिरं आपल्याला नागर शैलीमध्ये किंवा भूमिज शैलीमध्ये बांधलेली दिसतात. याचं कारण असं आहे की आता मंदिराबद्दलची संकल्पना जी होती ती थोडीशी बदलली काळाच्या ओघामध्ये. आपण पाहिलं की जसं माणसाचं घर आहे किंवा भक्ताचं घर आहे, तसंच घर देवालाही दिलेलं होतं, आणि छोटी छोटी मंदिरं आपण पाहिली होती. काळाच्या ओघामध्ये असं झालं की लक्षामध्ये एक असं आलं की देव तर स्वर्गात राहतो, आणि देव हा सगळ्या जगाचा करता आहे. त्याचं जे घर आहे ते छोटेखानी असून चालणार नाही. तर देवाचं घर हे स्वर्गातच डिपिक्शन असलं पाहिजे. तो मोठा राजवाडा, कारण स्वर्ग स्वर्गामधले ज्या काही वास्तू आहेत त्या अशाच भव्य दिव्य आहेत, आणि देव हा देवाचं घर जे आहे ते सामान्य माणसाच्या घरापेक्षा जास्त मोठं भव्य दिव्य हे दाखवलं गेलं पाहिजे. या कल्पनेतनं प्रासाद ज्याला म्हणतो आपण, म्हणजे राजवाडा असं जे म्हणतो, तशा प्रकारचं घर म्हणजे स्थापत्य हे देवाला दिलं गेलं पाहिजे, आणि साधं थोडं सिंपल स्वरूपाचं जे आहे ते त्याच्या भक्तासाठी. त्यामुळे गर्भगृह जे आहे किंवा गाभारा जो आहे त्याच्यावरचं जे सुपरस्ट्रक्चर दिसतं, शिखर ज्याला आपण म्हणतो, ते खूप उंच भव्य असं आहे, कारण तो राजवाडा आहे आणि सामान्य माणसापेक्षा ते भारीच असलं पाहिजे. अशा स्वरूपाचं त्यांनी केलेलं स्ट्रक्चर, ती संकल्पना इथे दिसते. आणि मग नंतर अजून काळाच्या ओघामध्ये देवाचं घर किंवा मंदिर हे जणू काही ब्रह्मांडाचं स्वरूप आहे अशी पण कल्पना केली गेली, आणि त्यावर भर हुकूम वेगवेगळी शिल्प इथे योजली गेली, वेगवेगळी चिन्ह तिथे योजली गेली. तो एक खूप मोठा खोल विषय या मंदिर स्थापत्याच्या विकासातला आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला तेवढी इलॅबोरेट, तेवढी डिव्हेलप अशी मंदिरं कमी दिसतात की जी आपल्याला इतर ठिकाणी भारतामध्ये खजुराहो असेल, दक्षिण भारतामध्ये बृहदेश्वर वगैरे असतील त्या ठिकाणी बघायला मिळतात. काही काही मंदिरं आपल्याला अशी अगदी साधी, कुठलंही कोरीवकाम नाही, शिल्पकाम नाही अशी पण दिसतात. हे कशामुळे असं झालं? तर जी व्यक्ती, जो आश्रयदाता आहे, हे मंदिर बांधायला पैसे देणारा, त्याची कपॅसिटी किती आहे खर्च करण्याची, त्यावर हुकूम त्या मंदिराचं डेकोरेशन ठरतं असं आपण म्हणू शकतो. सगळीकडे आर्थिक गणित फार महत्वाची असतात, तशी त्या काही काळामध्ये होती. आणि जो माणूस हे मंदिर बांधायला दान देतोय तो काय प्रत्येक वेळेला राजा नसायचा. कधी राजाचा अधिकारी, सेनापती, कधी व्यापारी, कुणी कधी राण्या, कोणाच्या अजून नातेवाईकांच्या इच्छेकरता बांधलेलं आहे, कोणाचं स्मारक म्हणून मंदिर बांधलेलं आहे. अशा प्रकारची आपल्याला खूप उदाहरणं शिलालेखांच्या, ताम्रपटांच्या स्वरूपामध्ये आढळतात. आणि त्यावरनं कळतं की या मंदिराचं पॅटर्न कधी कधी समजतं, पण नेहमी समजत नाही. कोण आहे, कुणी दान देऊन हे मंदिर बांधून घेतली आहेत. जर राजा असेल तर तेव्हा आपल्याला कळतं की भरपूर डेकोरेशन केलेलं आहे, खूप श्रीमंत व्यक्ती आहे. दोज हू कुड अफोर्ड टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी, त्यांचे मंदिरही खूपच देखणी आणि छान भव्य दिसू शकतात. पण काही लोकांकडे एवढे पैसे नसतात, पण त्यांना मंदिर उभं करून ते पुण्य घ्यायचं असतं. मग त्यासाठी ते अशा वेळेला साधी सिंपल मंदिरं बांधायचे असं आपल्याला दिसतं. असा एक ग्रुप आपल्याला मोठ्या मंदिरांचा अंजनेरी नावाचं गाव आहे नाशिक जवळ, तिथे बघायला मिळतो. तिथलंच मगाशी आपण पाहिलेलं मंदिर होतं, अगदी साधं सिंपल, डेकोरेशन खूप कमी, काही ठराविकच मूर्तींचा तिथे योजना केलेली दिसते. पण एक मोठा कॉम्प्लेक्स दिसतो, त्यात काही जैन मंदिरं पण आहेत. जैन मंदिरं आणि हिंदू मंदिरं ही बाह्य रूपाने सारखीच दिसतात. तुम्हाला कळत नाही की बाहेरून बघून की हे मंदिर जैन आहे का हिंदू आहे, अनलेस यू सी द स्कल्पचर्स अराउंड द टेम्पल आणि इनसाइड द गर्भगृह. काही वेळेला गाभाऱ्यातलं सुद्धा शिल्प जातं किंवा मूर्ती जाते आणि तिथे हिंदू देवतेचं आगमन होतं,
एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे जबरेश्वर नावाचं मंदिर फलटणमध्ये आहे. तिथे आतमध्ये आज गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे, पण ते मूळचं जैन मंदिर आहे. तिथे आतमध्ये नक्की एखाद्या तीर्थंकराची मूर्ती असणार, पण ती आज आपल्याला काही दिसत नाही. अशा प्रकारे अनेक मंदिरांचं स्वरूप बदललेलं काळाच्या ओघामध्ये आपल्याला पाहता येतं. तर ही अंजनेरीची मंदिरं आहेत. मगाशी आपण पाहिलं ते हे थोडंसं डेकोरेशन या लेव्हलला केले, पण पुढे मात्र अगदी प्लेन मंदिरं त्यांनी बांधलेली आपल्याला दिसतात. दुसरी एक शैली आपल्याला दिसते ती जरा तरी डेकोरेटेड आहे, तिचं नाव आहे भूमिज. हे मंदिर म्हणजे काय, अनेक मजली राजवाडा ही मुळातली कल्पना. मगाशी आपण राजवाडा जो म्हंटलो, तो राजवाडा म्हणजे साधा नाही, तर तो अनेक मजली राजवाडा, एक मल्टी स्टोरीड बिल्डिंग ही देवाचं घर या स्वरूपातली आहे. मल्टी स्टोरीड पॅलेस खरं म्हणजे. तर ते त्याचा मल्टी स्टोरीडनेस जो आहे, अनेक मजलीत्व जे आहे, ते कसं दाखवायचं, त्यावरून सुद्धा शैली आपल्याला ठरलेली दिसते. तर इथे काय आहे की भूमी याचा अर्थ एक मजला. तर या संपूर्ण शिखराचं मिनिएचर इथे त्यांनी शेजारी शेजारी ठेवले आणि एक भूमी किंवा एक मजला तयार केलाय. अशा एकावरती एक अनेक मजले रचून जणू काही हे अनेक मजले असलेलं मल्टी स्टोरीड असं स्ट्रक्चर आहे, की जो हा एक मोठं मंदिर आहे आणि त्याचं हे शिखर आहे, खाली गाभारा आहे. भक्ताचा जो मंडप असतो त्याचं शिखर इतकं उंच नसतं, पण गाभाऱ्याचं शिखर मात्र प्रचंड उंच आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांचं शिल्लक आहे त्यांचं, पण जी नाही आहेत ती सुद्धा अशीच उंच असणार, त्याबद्दल वाद नाही. त्यामुळे ही पण एक शैली आपल्याला महाराष्ट्रात दिसते. तिचं नाव आहे भूमिज शैली. आणि या शैलीची पुष्कळ मंदिरं आपण महाराष्ट्रामध्ये बघतो. इनफॅक्ट जे पोस्टर केलेलं आहे याच्या कार्यक्रमाचं, त्याच्यामध्ये ती भूमिज शैलीचंच मंदिर सिन्नरचं बापट यांनी वापरलेलं आपल्याला दिसतं. तर या काळामध्ये आपण म्हटलं तसं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर स्थापत्याची निर्मिती झाली. याच्यामध्ये आपल्याला एक अंबरनाथ, जे मुंबईला आपण सबर्ग पाहतो, तिथे एक मंदिर आहे आमरेश्वराचं. तर ते शिलाहारांच्या काळात बांधलेलं, त्याच्यावरती शिलालेख असल्यामुळे 1060 मध्ये बांधलेलं हे मंदिर आहे, हे आपल्याला दिसतं. त्याचं शिखर काही प्रमाणामध्ये शिल्लक आहे. हेही भूमिज मंदिर आहे. आणि त्याचा वरचा भाग पडलेला आहे, पण इथनं कळतं की हे भूमिज मंदिर होतं. आणि हे तारखेनुसार आता असं मानलं जातं की भारतामधलं सगळ्यात जुनं या शैलीचं मंदिर आहे. कारण याच्यानंतरचं एक मंदिर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे. अजूनही काही ठिकाणी ही मंदिरं, या शैलीची मंदिरं आपल्याला आढळतात. पण अंबरनाथच्या मंदिराबद्दल असं मानतो आपण की ते सगळ्यात जुनं मंदिर आहे त्या शैलीचं. खूप सुंदर कोरीव काम आहे. राजाचं डोनेशन असल्यामुळे आपल्याला दिसतंच की इथे कोरीव कामाची अगदी उदाहरणे, अतिशय सुंदर देखणी शिल्प या मंदिराच्या भोवती कोरलेली आपण बघू शकतो. मगाशी आपण म्हटलं तसं हे मंदिर आपल्या पोस्टरवरती टाकलेलं आहे. ते गोंदेश्वर नावाचं मंदिर, सिन्नर हे जे नाशिक जवळचं ठिकाण आहे, तिथला हा मोठा पंचायतना नावाचा कॉम्प्लेक्स, पंचायतना या प्रकाराचं हे मंदिर आहे. पंचायतना म्हणजे काय, तर आपल्याकडे जे आराध्य देव आहेत ते मुख्यतः आपल्याला 5 दिसतात. त्याच्यामध्ये शिव, विष्णू, शक्ती म्हणजे देवी, सूर्य आणि गणपती हे आहेत. तर त्यांचे जे भक्त आहेत किंवा त्यांच्यावरनं आलेले पंथ जे आहेत ते शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर अशा प्रकारचे. तर मग या सर्वच देवतांची उपासना महाराष्ट्रामध्ये होते आहे. काही वेळेला एक एकट्या आपल्या आपल्या देवाचंच मंदिर लोक बांधायचे, पण काही वेळेला इतरही 4 देवतांची मंदिरं त्याच कॉम्प्लेक्समध्ये, पण आपला जो आराध्य देव आहे त्याचं मंदिर सेंटरला, अशा प्रकारचं स्ट्रक्चर बांधायची सुरुवात कधीतरी आपल्याला इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात झालेली आढळते भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये पण तशी मंदिरं आलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे मंदिर आहे याच्यामध्ये मुख्य मंदिर हे शिवाचं आहे आणि बाजूची ती उप-आयतना आहेत, त्याच्यामध्ये इतर 4 देव जे आहेत ते दिसतात. जर विष्णू हा तुमचा आराध्य देव असेल तर विष्णूचं मंदिर मध्ये येईल आणि उरलेल्या 4 देवतांचं मंदिर हे इतर 4 बाजूंनी बांधलेलं आपल्याला आढळतं. तर याला पंचायतना पद्धत असं म्हणतात. आयतना म्हणजे मंदिर. एकच मिनिट. हे जे सिन्नरचं मंदिर आहे गोंदेश्वर नावाचं, अतिशय उत्तम उदाहरण या शैलीच्या मंदिराचं म्हणून याच्याकडे पाहता येतं. खूप सुंदर फोर्टिफिकेशन असलेला एक मोठा कॅम्पस आहे आणि आतमध्ये एका चौथऱ्यावरती जो सर्वतोभद्र आहे, त्याच्या 4ही बाजूंनी त्याला आपण ऍक्सेस करू शकतो अशा प्रकारचं आहे. इथे वरती पीठावरती उंच आपल्याला हे मंदिर बांधलेलं दिसतं. बाजूची 4 छोटी मंदिरं इतर देवतांची बांधलेली दिसतात. अतिशय उल्लेखनीय मंदिरांमध्ये हे आहे. पण महाराष्ट्रातल्या मंदिरांचा एक प्रॉब्लेम असा आहे, आपण जे बेसॉल्ट मध्ये, जो इथला स्थानिक दगड आहे, त्याच्यामध्ये जेव्हा मंदिर बांधतो आणि काही वेळेला आपल्याला
एक मोठाच्या मोठा आडवा बीम घ्यायची वेळ येते. त्यावेळेला या वरच्या सुपरस्ट्रक्चरच्या वजनाने बरेचदा या बीम्सना तडे जातात. आता हा बीम काढणंही अवघड होतो, दगड पडला तर अजून अवघड होणार आहे, वरचं स्ट्रक्चर हळूहळू पडायला लागेल, कारण ही सगळी ड्राय मेसनरी आहे. एकामध्ये दगड एक अडकवलेला असतो आणि त्यामुळे तो दगड जर एक निसळला तर सगळं सगळं निसटतं. त्यामुळे या बीमला त्यांनी इथं सपोर्ट दिलेला आपल्याला बघायला मिळतो. असं खूप मंदिरांच्या मध्ये आपल्याला आढळतं. किंबहुना ही जी शिखरं आहेत त्या बाबतीत पण तसं होतं. काही वेळेला इथे वाऱ्याच्या वाऱ्यामुळे काही झाडांचे परागकण येऊन पडतात. काही वेळेला पक्ष्यांच्या विष्ठेतनं काही बिया येतात. मग त्या इथे त्यांच्यावरती धूळ साठते, पाणी पडतं, चिखल तयार होतो, त्या बी रुजते आणि मग तिथे झाड तयार होतं. झाडाची मुळं जी असतात ती हळूहळू त्या दगडामध्ये जागा करून आपल्याला आतमध्ये शिरतात. मग तो दगड जरा सैल पडतो. मग हळूहळू कधी कधी पावसामध्ये एखाद्या खूप पावसाच्या वेगामुळे पावसामुळे तो सैल दगड एक निखळतो. तो निखळला की ते दगड निखळतात आणि असं करत 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 हळूहळू सगळं शिखर हे खाली पडून जातं. आणि अशामुळे आपल्याला बरीच मंदिरं ही विदाऊट शिखरं आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. त्याचं कारण ती पडून गेलेली असतात. सुदैवाने ही शिखरं अजून चांगली उपलब्ध आहेत, शिल्लक आहेत आणि इथे पण आपल्याला छान डेकोरेशन हे बघायला मिळतं अशा प्रकारचं. तसंच जवळच एक झोडगे नावाचं ठिकाण आहे नाशिकच्या जवळच, नाशिक धुळे रस्त्यावरती. इथे पण एक माणकेश्वर नावाचं मंदिर आहे. असे हे 3 गाभाऱ्यांचं मंदिर आहे. हे 2 जरा नंतर बांधलेले आहेत असं मानलं जातं. पण इथे पण हे असंच दिसतं की मंडपाचं शिखर हे पडायला लागले, मात्र मूळ शिखर गाभाऱ्यावरचं हे चांगलं शिल्लक आहे. इथे आपल्याला अशा प्रकारचं डेकोरेशन आणि याला देवकोष्ठ असं म्हणतात. तिथे आतल्या देवाच्याशी संबंधित शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात. इतर देव जे आहेत ते बाजूच्या बाजूच्या प्रोजेक्शन्स वरती किंवा देवगोष्ठांमध्ये त्यांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. अशा प्रकारे खूप मंदिरं पडूनही गेलेली आपल्याला महाराष्ट्रात दिसतात. असं अजून एक मंदिर आहे भंडारदऱ्याजवळ, अमृतेश्वर नावाचं भूमीच्या शैलीतलंच मंदिर आहे. देखणं आहे आणि बऱ्यापैकी चांगली अवस्था आहे. मंडपाचं जरा रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे. हे अंजनेरीचंच एक विष्णू मंदिर आहे, पण तिथे तुम्हाला दिसतं की कसं सगळं पडून गेलंय. मंडप सगळा पडलाय, त्याचं सुपरस्ट्रक्चर पडलेलं आहे. इव्हन हे पण गाभाऱ्याचं शिखर पण आता लूज झालेलं आहे. भूमीच्या शैलीतच मंदिर आहे. खूप देखणं चांगलं मंदिर आहे, पण इथे आपल्याला अशा प्रकारे म्हणजे हा बोर्ड यांची अवस्था अगदी आपल्याला काय कशी झालेली आहे हे लक्षामध्ये येतं. कोणी लक्षच दिलं नाही आणि एकदा का मंदिर पडलं, जेव्हा माणूस मंदिर बांधतो त्यावेळेला तो खर्च करून जातो. पण पुढे जेव्हा आतली मूर्ती भांगते किंवा बाहेरून असं काही पडझड होते, तेव्हा ते परत दुरुस्त करण्याकरता जो काही खर्च असतो तो कोणी करायचा, हा प्रश्न बरेचदा लोकांना भेडसावत असणार आहे. आणि त्यामुळे मग ते चक्क त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि मग आपल्याला दिसतं की अशी मंदिरं हळूहळू पडून ते ढिगारे साठतात. आणि मग कधीतरी आता जसं सरकार यांचं रिनोव्हेशन करत असतं तसं कधीतरी त्यांचं रिस्टोरेशन हे केलं जातं. सिन्नरला अजून एक मंदिर आहे ज्याला आयेश्वर किंवा ऐश्वरेश्वर असं नाव आहे. हे मात्र खूप युनिक, ज्याला वेसर नावाची शैली असं मगाशी म्हटलं की जी मिश्र शैली आहे नागर आणि द्राविड शैलीची, त्या शैलीचं मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि हा युनिकच एव्हिडन्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच्याही वरती बघायला मिळतो, कारण हा दक्षिणेमध्ये आढळणारं आपल्याला ही शैली मंदिराची आहे की ज्यामध्ये नागर आणि द्राविड या दोन्ही शैलींचं मिश्रण ते काही स्वरूपात दिसतं. त्याचं असं एक फिक्स्ड असा नियम काही नसतो. तुम्हाला बरेचदा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शैलींचं मिश्रण नागर द्राविड असं, भूमिज द्राविड असतं, भूमिज नागर असं पण केलेलं पाहायला मिळतं. हे इथे त्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या पुढे जो अंतराळ आहे तिथे आपल्याला खूप देखणं असं नटराजाचं शिल्प आणि मकर तोरण वगैरे पाहताय. आता आपण काही मंदिरं पाहणार आहोत की जी खूप मंदिरं आहेत, सगळी पाहणं शक्य नाहीये. काही प्रातिनिधिकच आपण पाहतो आहोत की त्यांची शिखरं आज पडून गेलेली. तर हे अजिंठ्याजवळ अनवा नावाचं ठिकाण आहे, तिथे आपल्याला असं मंदिर दिसतं की ज्याचं शिखर पडून गेलंय, त्यामुळे ते कुठल्या शैलीचं होतं हे सांगणं आज आपल्याला जरा अवघड आहे. तसंच खिद्रापूर नावाचं एक गाव आहे कोल्हापूरच्या जवळ, अतिशय देखणं मंदिर. तुमच्यातल्या अनेकांनी कट्यार काजल कुसली हा सिनेमा पाहिला असेल, त्यातल्या एका गाण्याचं शूटिंग या ठिकाणी झालेलं होतं. तर इथे सुद्धा आपल्याला खूप देखणं अतिशय भव्य अशा प्रकारचं एक भूमिज शैली त्याची होती हे याचे पुरावे दाखवणारं मंदिर उभं आहे. अशा प्रकारचं जणू काही बाहेरून जणू काही दुमजलीच आहे असा आभास व्हावा अशा प्रकारची रचना याची केलेली आहे. गाभारा आहे, पुढे खूप मोठा मंडप आहे आणि थोडा काळाच्या ओघात नंतर अटॅच केलेला हा स्वर्ग मंडप जो म्हणतात तो पण इथे आपल्याला पाहता येतो. हा खूप प्रसिद्ध आहे. त्याचे फोटोज अनेक लोक काढून सोशल मीडियावर टाकत असतात.
जाऊन आल्यानंतर इथे हा फोटो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फोटो आहे खिद्रापूरचा असं वाटतं. पण हा मंडपच जरा उशिरा बांधला गेलाय आणि त्याच्यामुळे हा अपूर्ण राहिला असावा. इथलं जे छत आहे ते बांधायचंच राहिलेलं असावं असा तज्ञांचा अंदाज आहे याच्या बाबतीमध्ये. मुद्दाम काही इथनं यज्ञ करून आकाशामध्ये त्याच्या दूर जावा वगैरे अशा काही त्याची योजना नाहीये असं लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यानंतर आपण पाहतो की अशी काही मंदिरं आहेत की ज्यांची शिखर मध्ययुगामध्ये दुरुस्त केली गेली आणि मूळचं मंदिर जुनं यादव काळातलं, पण नंतरच्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये त्यांचे रिनोव्हेशन झालं. अशा काही मंदिरांमध्ये भुलेश्वर हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे पुण्याच्या जवळ, की ज्या मंदिराची बरीच पडझड झालेली होती 17व्या शतकामध्ये किंवा 16व्या शतकामध्ये. आणि मग त्याचं रिनोव्हेशन हे ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे पेशव्यांचे गुरु जे होते त्यांच्या काळात त्यांनी केलं. आता दिसतायत स्ट्रक्चर ही सगळी मध्ययुगातल्या म्हणजे इस्लामिक स्थापत्याच्या प्रभावाची आहेत खरं म्हणजे. पण त्यांच्या काळामध्ये तीच पद्धत रूढ होती आणि त्यांनी तशीच ती मंदिरांची शिखर बांधून काढलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रभर दिसतो. इस्लामिक स्थापत्याचा महाराष्ट्रातल्या मंदिरांवरती खूप मोठा प्रभाव आपल्याला मध्ययुगामध्ये झालेला आढळून येतो. हे जे ठिकाण आहे भुलेश्वर हे एका टेकडीवरती आहे मगाशी पाहिलं तसं. आणि इथे काळाच्या ओघामध्ये एक किल्ला सुद्धा बांधला गेला. असं हे सगळं आफ्टर इनोव्हेशन हा सगळा आपल्याला सुंदर भाग बघायला मिळतो. खूप देखणं ठिकाण आहे, वरपर्यंत गाडी जाते. कधी आलात की पुण्यापासून अगदी जवळ आहे, तुम्ही नक्की जाऊ शकाल. आणि मग तिथे जे अवशेष पडलेले होते मंदिराचे ते त्यांनी भिंतीमध्ये चिणून अशा प्रकारे सगळा रस्ता तयार केला. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एकदम धक्का बसतो की अरे किती सुंदर हा नंदी आहे किंवा आतमधली इतर शिल्प आहेत. खूपच देखणी. गाभाऱ्याच्या इथे ही भिंत नंतर बांधलेली आहे, पण ही द्वारशाखा आहे, वरती काही शिल्प आहेत, हे शिवलिंग आहे आतमध्ये. आणि अशा खूप देखण्या सुरसुंदरी म्हणजे अप्सरा इथे कोरलेल्या होत्या. पण त्या दुर्दैवाने त्या हल्ल्यामुळे मंदिर पाडताना सगळ्यांची तोंड पाडली गेली आहेत आणि फार वाईट हानी या मंदिराची झालेली आहे. पण जे काही शिल्लक आहे त्याच्यावरनं समजतं की हे किती देखणी शिल्प इथे होती. जसं हिंदीमध्ये म्हणतात की खंडहर बताते है इमारत कितनी बुलंद थी, तसं इथे झालेलं आहे की जेवढं काही शिल्लक आहे त्याच्यावरनं कळतं की किती देखणी शिल्प याच्यावरती कोरली गेलेली होती. पुष्कळ मॅथॉलॉजिकल थीम्स पण दिसतात याच्यामध्ये. आणि युनिक गोष्ट एक खूप त्याची आहे ती म्हणजे इथे एक वैनायकी हे रामायण महाभारतातली काही युद्धाची सीन्स आहेत. स्त्री रूपातला गणपती हा इथे आपल्याला कोरलेला दिसतो, ज्याला वैनायकी किंवा गणेशानी गणेशी असं म्हणतात. मातृका काही इथे आहेत असं मानलं जातं. नेमक्या त्या कोण आहेत त्यांची त्रिकूट म्हणजे ट्रायड स्वरूपात त्यांचे डिपिक्शन्स आहेत. बराच मोठा खोल अभ्यासाचा तो विषय आपल्याला दिसतो. बाहेरून विटांचं बांधकाम केलेली शिखरांना प्लॅस्टर करून त्याच्यामध्ये परत स्टकोमध्ये काही चुन्यामध्ये त्यांनी तयार करून माती चुन्यानं काही शिल्प तयार केले. पण ही मध्ययुगातल्या शैलीमध्ये केलेली शिल्प इथे दिसतात. असे बुरुज आहेत कारण इथे हा किल्ला म्हणून पुढे तयार झाला दौलत मंगळ नावाचा, तर तेही त्याच टेकडीवरती सगळं आपल्याला पाहता येतं. याच काळामध्ये साधारणपणे यादव काळ संपता जी मंदिरं महाराष्ट्रात झाली त्यामध्ये परळीला 1-2 मंदिरांचा कॉम्प्लेक्स आहे. ही 2 छान मंदिरं आहेत. पण त्यात पण तुम्हाला तेच दिसतं की इथे हा बीम तुटायला लागला. हा बेसॉल्टचा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लवकरच म्हणजे ज्या काळात मंदिर बांधलं त्यानंतर लगेचच काही काळामध्ये त्याला सपोर्ट द्यायची वेळ आलेली आपल्याला दिसते. आणि मग अशा प्रकारे बऱ्याच बीम्सना अनेक मंदिरांमध्ये सपोर्ट दिलेला लक्षात येतो. त्याच्यावरती एक उपाय छोटासा त्या काळातल्या आर्किटेक्ट्सनी काढलेला असावा असं दिसतं आणि तो म्हणजे विटांचं शिखर करायचं. कारण दगडी शिखर जेव्हा आपण बांधतो तेव्हा त्याचं डेड लोड खूप जास्त असतं आणि जर खालचा दगड स्ट्रॉंग नसेल तर ते शिखर पडायची शक्यता असते, तो दगड तुटायची शक्यता असते. मग त्यापेक्षा थोडं स्वस्तातलंही काम होतं जेव्हा विटांचं शिखर बांधलं जातं. त्याचबरोबर हे थोडं वजनालाही कमी राहतं. त्यामुळे खालती मोठा फाउंडेशन घ्यायची गरज पडत नाही, उंच पीठ घ्यायची गरज पडत नाही आणि शिखरही शिल्लक राहतं, डागडुजी करायला सोपं जातं. प्लॅस्टरिंग केलं की झालं, रंग दिला की झालं असं दिसतं. तर या लोणीभक्कर नावाच्या गावाला असं मंदिर आपल्याला दिसतं की ज्याच्यामध्ये त्यांनी विटांमध्ये भूमिज शैलीचं अंकन केलेलं आहे. भूमिज शैलीतलं मंदिर हे त्याचं शिखर इथे या मंदिराला बांधलेलं दिसतं. तिथेच एक खूप सुंदर वराहाचं शिल्प पडलेलं आहे. वराह रूपातला जो विष्णू आहे त्याचं हे पूर्णपणे प्राणी रूपातला वराह इथे दिसतो, भूवराह नाहीये. आणि त्याला यज्ञ वराह असं म्हणतात. त्याच्यावरती अनेक देवदेवतांचं अंकन आहे, त्याच्यामुळे तो यज्ञ वराह नावाने ओळखला जातो. तो पण तुटलेला आहे. भांगलेल्या मूर्ती आपण जनरली मंदिरामध्ये ठेवत नाही. याचं कारण हा तर वाहन मंडपामध्ये असावा, पण अदरवाईज सुद्धा आपल्याला दिसतं की अनेक मंदिरांमध्ये
जर मूर्ती भंगलेली असते तर ती बाजूला काढून टाकतात आणि दुसरी मूर्ती तिथे आणून बसवतात. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे मूर्ती जेव्हा घडवली जाते, दगड जो असतो, दगडातली मूर्ती घडवताना तो दगडच असतो, त्याच्यामध्ये जीव नसतो. त्याची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये जीव आपण घालतो बाहेर, आणि मग जर ती मूर्ती भंगली तर त्या क्रॅक मधून तो जीव निघून गेला असं असं लोकांना वाटतं, आणि त्यामुळे ती मूर्ती पूजनीय किंवा पूजा करण्याच्या लायकीची, योग्यतेची राहत नाही, आणि म्हणून तिची पूजा लोक करत नाहीत, आणि मग कायम अशा क्रॅक गेलेल्या भंगलेल्या मूर्ती ते मंदिरांच्या बाहेर आणून ठेवतात आणि तसंच पाण्यात सोडतात, नदीत सोडतात, असंही करत असतात. असंच एक वेळापूर नावाचं ठिकाण आहे सोलापूरच्या जवळ, सोलापूर पंढरपूर या रस्त्याच्या जवळ. तिथे आपल्याला असंच भूमिज शैलीतलं, थोडंसं उशिराच्या काळातलं, पण यादवांच्या काळ संपता संतानाचं मंदिर बघायला मिळतं. बरीच 2-3 मंदिरं तिकडे आहेत. तसंच एक शिखर शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे सातारा जिल्ह्यामध्ये, की जे आपल्या भोसले फॅमिलीचं कुलदैवत होतं शिवाजी महाराजांच्या. तर तिथे सुद्धा आपल्याला थोडं उशिराच्या काळातलं, अनेकदा रिनोव्हेशन झालेलं, रंगकाम झालेलं, पण भूमिज शैलीतलं मंदिर हे दिसतं. अशा प्रकारचे स्तंभ मंदिरांच्या अंगणामध्ये उभी करायची परंपरा आपल्याला प्राचीन काळातल्या मंदिरांमध्ये दिसते, किंवा जी अर्ली टेम्पल्स आहेत यादवांची, शिलाहारांची वगैरे, कीर्तिस्तंभ किंवा ध्वजस्तंभ अशा नावाने ते ओळखले जातात. पण काळाच्या ओघामध्ये जेव्हा मंदिर स्थापत्य निर्माण करणं हेच थांबलं, त्यावेळेला या स्तंभाचं प्रयोजन नेमकं काय होतं हे लोकांना कळेनासं झालं. कारण आपल्याला काय दिसतं की यादव काळ संपता संपता, इस्लामी रूल सुरू व्हायच्या आधी त्या काळातली मंदिरं ही बांधकामं झाल्यानंतर पुढे बराच काळ, काही 100 वर्ष मंदिर स्थापत्य महाराष्ट्रामध्ये तयारच झालं नाही. जे झालं त्याच्यावरती ती खूप मॉडेस्ट स्वरूपाची होती, मोठ्या स्वरूपाची, मोठ्या आकाराची मंदिरं नव्हती, त्यांना पेट्रोनेज नव्हतं, सगळे धार्मिक स्थापत्य निर्मितीच थांबलेली होती, आणि त्यामुळे काही पिढ्या या स्थपतींच्या अशा मंदिरं न बांधता गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे बरेचदा इव्हन लोक सुद्धा जे भक्त होते ते पण जुन्या मंदिरांमध्ये जायचे, ते बघायचे, पण काळाच्या ओघात त्यांना त्यांचे अर्थ समजेनासे झाले. हे काय हे कळेनासं झालं, आणि मग पुढे काळाच्या ओघात दीपमाळ नावाचे एक स्ट्रक्चर आपल्या मंदिरांमध्ये दिसायला लागलं, की जे मूळच्या प्राचीन मंदिरांमध्ये कधीच नव्हतं. हे पूर्णपणे मध्ययुगाची देण ही मंदिर स्थापत्याला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे यादवांच्या नंतरची जी मंदिरं महाराष्ट्रात बांधली गेली त्यांना साधारणपणे मराठा मंदिरं, मराठाकालीन मंदिरं असं म्हटलं जातं. पण मराठामध्ये जात असा अपेक्षित नाहीये, तर महाराष्ट्र आणि इथले राज्यकर्ते त्यांच्या काळात तयार झालेली मंदिरं, अशा आशयाने हा मराठा शब्द आलेला आपल्याला दिसतो. आणि विचार करा की यादवांचा काळ संपला 13व्या-14व्या शतकात, फार तर मंदिरं बांधली गेली, आणि पुढे एकदम 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतरच मंदिर स्थापत्य परत जोरात सुरू झालेलं आपल्याला बघा, जोरात पण नाही पण सुरू झालं असं आपल्याला म्हणता येतं. जवळजवळ 200-300 वर्ष मधल्या काळात मंदिरच बांधलेली गेलेली नव्हती, आणि त्यामुळे ती मंदिर स्थापत्याची परंपरा जी आहे मंदिर डिझायनिंगची, बांधण्याची, तीच खुंटली होती. आणि त्यामुळे मंदिर कसं बांधायचं असतं, मंदिराचे वेगवेगळे भाग काय असतात, मुखमंडप, मंडप, अंतराळ, गर्भगृह वगैरे, हे सगळंच लोक विसरून गेले होते. त्यांना समोर मंदिरं बघून सुद्धा ते बांधता येत नव्हतं. विशेषतः महाराष्ट्रातलं म्हणते मी, कारण भारताच्या इतर भागांमध्ये ही परंपरा सुरू होती. दक्षिणेमध्ये मंदिरं बांधकामं सुरू होती, उत्तरेत काही प्रमाणामध्ये होती, मध्य भारतामध्ये होती, राजस्थानामध्ये होती, पण महाराष्ट्रातच नव्हती. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की खूप वेगवेगळ्या प्रभावांनी ही मंदिरं महाराष्ट्रामध्ये हळूहळू तयार केली गेली. त्याचे 2-3 कालखंड अभ्यासकांनी पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की 1650 ते 1719 हा कालखंड जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी प्युअरली इस्लामिक इन्फ्लुएन्स या मंदिरांच्या वरती दिसतो. त्यानंतरचा कालखंड एक पेशवा काळातला आहे, साधारणपणे 18व्या शतकातला, 1719 ते 1763. या काळामध्ये फक्त पेशवेच नाही, त्यांचे श्रीमंत सरदार जे होते त्यांनी सुद्धा काही मंदिरं बांधलेली आपल्याला इथे दिसतात. आणि मग पुढे अहिल्याबाई होळकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांची पुनर्बांधणी केली, पुनरुज्जीवन केलं, जीर्णोद्धार केला, आणि शिवाय नवीन मंदिरं सुद्धा बांधलेली आपल्याला बघायला मिळतात. अगदी ब्रिटिशांच्या काळापर्यंत आपल्याला हा कालखंड आणता येतो. आणि त्याचे उदाहरणं आपण थोडीशी आता बघूयात, की असाही एक काळ आहे की यादवांच्या नंतर आणि मराठ्यांच्या आधी काही लहान लहान मंदिरं निर्माण झाली, पण त्यांच्याबद्दलची आपल्याला काही माहिती नाही, कुणी बांधलं हे माहिती नाही, लिखित पुरावे नाहीत, काहीच नाही. पण ती मंदिरं उदयाला आली असणार असं दिसतंय. याचं कारण आपल्याला त्याच्यावर ती उभी आहेत आज, त्यांच्यावरचे शिल्प सांगतात की याच्यावरती परत इस्लामिक किंवा मध्ययुगीन शिल्पांचा प्रभाव आहे. पण हे कुणी उभं केलं, कुणी तयार केलं हे कळायला काही मार्ग नाही.
याच्यामध्ये एक महत्वाचं मंदिर आहे, जनरली लोक याच्याकडे बघत नाहीत. हे म्हणजे वाईचं ढुंडी विनायक नावाचं मंदिर आहे. वाईचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पेशव्यांची मंदिरं, म्हणजे वाईच्या घाटावरती पेशव्यांच्या काळातली मंदिरं खूप लोकांना माहिती आहेत. रस्तेच वाईचे असल्यामुळे तिथे त्यांनी पण मंदिरं बांधलेली आहेत. पण त्यांच्या काळाच्या आधी वाईमध्ये काही मंदिरं तयार झालेली होती. ती कुणी केली होती हे माहिती नाही. स्थानिक कोणीतरी लोक असणार आहेत श्रीमंत, ज्यांनी ही करून घेतली. पण या मंदिराचं वैशिष्ट्य अजून एक खूप जास्त आहे, ते म्हणजे हे गणपतीचं मंदिर आहे. आतापर्यंत आपण असं पाहिलं की महाराष्ट्रातली जी मंदिरं आहेत ती आयदर शिवाची, म्हणजे ती खूप मोठ्या संख्येने शिवाचीच मंदिरं आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. काही विष्णूची आहेत, ती पण आहेत. काही देवीची आहेत. सूर्याची म्हणून मंदिरं अगदी क्वचित एखाद दुसरं बघायला मिळतात. पण गणपतीची मंदिरं जवळजवळ नाही आहेत प्राचीन काळात. खरं म्हणजे असं आहे की प्रत्येक मंदिराच्या, ज्याला आपण ललाटपट्टी म्हणतो, जे हे द्वारशाखा जी असते मंदिराची, आता हे उदाहरण चुकीचं आहे पण त्याच्यावरती गणेश मूर्ती बघायला मिळते. त्याला गणेश पट्टी असं त्याच्यामुळे म्हणतात, ललाट बिंब ज्याला म्हणतात, जणू ते ते त्या मंदिराचं कपाळच आहे. अशा प्रकारचा जो एंट्रन्स पॉइंट असतो मंदिराचा किंवा गाभाऱ्याचा, त्याच्यावरती आतलं मंदिर कोणाचं का असे ना, शिवाचं असो विष्णूचं असो, किंवा तिथे गणपतीच पाहायला मिळतो. पण गाभाऱ्यात मात्र गणपती आहे अशी उदाहरणं अतिशय कमी, म्हणजे एक दोनच असतील तर असतील, ती सुद्धा यादव काळातली. त्याच्या आधीचं काही आपल्याला तसं सापडत नाही. त्यामुळे आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये गाणपत्य संप्रदाय झपाट्याने लोकप्रिय होतोय, याचे आपल्याला पुरावे गणपतीच्या मंदिरांच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. त्यातलं हे एक वन ऑफ द अर्लिएस्ट गणेश टेम्पल्स इन महाराष्ट्र असं म्हणायला पाहिजे. विशेषतः पोस्ट यादव पिरियड मधलं आणि प्री पेशवा पिरियड मधलं हे ढुंडी विनायक नावाचं मंदिर वाईला आहे. शिखर त्याचं अर्थातच बरंच रिनोव्हेट झालेलं आहे, बदललेलं आहे. आणि जो आमलक नावाचा भाग पूर्वी असतो त्या शिखरांवर, त्याच्याऐवजी आता इथे अशा प्रकारचा एक वेगळाच स्वरूपाचा आमलक किंवा एक कॅपस्टोन वरचा कोपिंग स्टोन आपल्याला बघायला मिळतो, की जो आता हे सगळं विटांचंच आहे, त्याच्यात दगडाचं काहीच नाहीये. पण मग हा प्रकार पुढे कंटिन्यू होतो असं दिसतं. हे त्या मंदिराचे इतर शिल्प आहेत, आतमधला भाग आहे. आणि मग ही मंदिरं सोडली अशी काही मंदिरं अजूनही आहेत. यानंतर आपल्याला दिसतं की मराठा काळामध्ये, विशेषतः शिवाजी महाराज आणि पुढचा काळ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की काही नवीन मंदिरं बांधली गेली आणि काहींचं रिनोव्हेशन केलं गेलं. त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रभाव त्या शैलीवरती आपल्याला बघायला मिळतात ते आपण इथे एक लिस्ट केलेली आहे. काही मंदिरांवरती आपल्याला इस्लामी प्रभाव दिसतो, काही मंदिरांवरती राजस्थानचा किंवा मध्य भारतातल्या मंदिरांचा प्रभाव दिसतो, काहींवरती दाक्षिणात्य प्रभाव दिसतो, काही भूमिज शैलीतले मंदिरं आहेत आणि काहींवरती ओरिसातल्या मंदिरांचा प्रभाव सुद्धा बघायला मिळतो. इस्लामिक प्रभाव असलेली मंदिरं बरीच आहेत, पण त्यातलं अगदी ठळक उदाहरण की जे आपल्या सगळ्यांना माहिती असतं ते म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या रायगडावरती असलेलं जगदीश्वराचं मंदिर. हे नक्की माहितीये कधी बांधलं गेलं, त्याच्यावरती शिलालेख आहे. महाराजांनीच्या राज्याभिषेकाच्या आसपास सगळे स्ट्रक्चर्स रायगडावरचे तयार झालेली आहेत. त्याच्यातलं हे मंदिर पण त्यात तयार झालं आणि त्याचं कॉन्सिक्रेशन, प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर वापरायला लागले. पण आज जर कोणाला ह्या शिलालेखाच्या व्यतिरिक्त हा फोटो दाखवला आणि हे काय असावं असं विचारलं तर कुणी त्याला मंदिर म्हणणार नाही. अशा प्रकारचं याचं स्वरूप आहे. मिनार आहेत त्याला इस्लामी मॉन्युमेंट सारखे. शिखर म्हणायला उंच शिखरच नाहीये, याचीच हाईट चांगली भरपूर आहे मंडपाची. अशा प्रकारचं एक वेगळं स्ट्रक्चर इथे तयार झालंय. याचं कारण त्यांच्याकडे असे आर्किटेक्ट्सच नाहीयेत किंवा स्थपतीच नव्हते की जे तुम्हाला पारंपरिक शैलीचं मंदिर इथे बांधून देतील. त्यामुळे त्या काळामध्ये रूढ असलेलं मंदिर स्थापत्य शैली जी होती त्या काळातली, ती वापरून त्यांनी हे मंदिर बांधलेलं आपल्याला दिसतं. तशाच प्रकारे आपल्याला काही मंदिरं की ज्याच्यावरती मध्य भारतातल्या मंदिरांचा प्रभाव दिसतो किंवा गुजरातमधल्या मंदिरांचा प्रभाव दिसतो. तसं हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे ज्याच्यामध्ये राजस्थान आणि गुजरातमधली जी मारू गुर्जर शैली आहे त्याच्या प्रभावाचं मंदिर आपल्याला इथे दिसतं. आणि तशी अजून अनेक मंदिरं नाशिकमध्ये आहेत जी पेशवाईत बांधली गेली, पण प्रभाव मात्र त्यांच्यावरती उत्तर भारतातला दिसतो. क्वचित काही मंदिरांवरती दाक्षिणात्य प्रभाव सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तासगाव सांगली जवळ जे आहे तिथे आपल्याला जे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या इथे मोठ्याच्या मोठं आपल्याला हे गोपूर दिसतं. हे गोपूर अशा प्रकारचं असणं हे काही मंदिराचा गाभारा नाहीये. गोपूर म्हणजे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. तिथेच आपल्याला उंच शिखर त्याला दिलेलं दिसतं. ते इथे या तासगावला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपण जेव्हा पाहतो की नागपूरचे जे भोसले होते त्यांनी जेव्हा ओरिसा प्रांतामध्ये स्वारी केली, काही प्रमाणामध्ये त्याचा भाग काबीज केला,
तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी जी मंदिरं बांधली रामटेक परिसरामध्ये, त्यांच्यावरती ओरिसन स्थापत्याचा प्रभाव दिसतो, कलिंग शैलीचा प्रभाव बघायला मिळतो. त्यामुळे रामटेकची जी रामाची वगैरे मंदिरं आहेत वरती, त्यांच्यावरती आपल्याला अशा प्रकारचा ओरिसातल्या शैलीचा प्रभाव दिसतो. तसंच काही भूमिज शैलीची मंदिरं आहेत की जी यादवकालीन होती, हे लोकांना माहिती होतं, जुनी प्राचीन मंदिरं आहेत ते. विशेषतः अहिल्याबाईंनी जेव्हा मंदिरं बांधली तेव्हा त्यांनी हा विचार केला आणि त्यांनी प्राचीन जी भूमिज शैली होती त्याचा प्रयोग करून काही प्रमाणामध्ये मंदिरांची पुनर्बांधणी केलेली बघायला मिळते. हे घृष्णेश्वरचं मंदिर आहे, ज्यात तुम्हाला दिसतं की इथे अशा प्रकारे भूमिज शैलीसारखी अनेक मजली हे शिखर केलेलं बघायला मिळतं आणि हा खालचा भाग जरा वेगळ्या पद्धतीने बांधलेला आहे. मग अशी मंदिरं इव्हन सासवडला आहेत पेशव्यांच्या काळामधली, की ही नवीन शैली आता डेव्हलप झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, की जुन्या वेगवेगळ्या शैलींचं मिश्रण होऊन एक शैली पुढे येते. जसा घुमट या इस्लामिक स्थापत्यामध्ये असतो, तसं त्यांनी इथे एक अमलक जरा फुगवलेला केलाय. कारण सुरुवातीचे अमलक हे बुटके असायचे. आता हे त्यांनी जरा फुगवून मोदक किंवा कांदा कसा दिसावा अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर इथे बघायला मिळतं. आणि दीपमाळ इथे येते मंदिराच्या आवारामध्ये. जुन्यांसारखी शिल्प, ज्याला नरेटिव्ह पॅनेल्स म्हणतो आपण, ती पण मंदिरांच्या खांबांवरती, स्तंभांवरती कोरायची परंपरा सुरू झालेली दिसते. धोमला एक सुंदर मंदिर आपल्याला बांधलेलं दिसतं, की अतिशय देखणं छोटेखानीच मंदिर आहे. मंडप आणि गाभारा इतकंच त्याचं स्वरूप दिसतं. आणि इथे मात्र खूप छान नंदी मंडप आहे. एक छोटा टँक आहे कमलाकृती, त्याच्यामध्ये एक कासव आहे आणि त्या कासवाच्या पाठीवरती हा नंदी मंडप त्यांनी उभा केलेला आहे. अशा स्वरूपाचं ची रचना या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप छान वेगळं बांधकाम, वेगळी योजना कल्पना इथे दिसते. पण हे जे रूप दिसतंय ना, मंडप आणि गाभारा, अशाच प्रकारची खरी दगडातली मंदिरं बांधली गेली आहेत. शिखर विटांचं असतं, पण दगडातला भाग फक्त मंडप आणि गाभारा इतकाच असतो. पुढे असे लाकडी मंडप या मंदिरांना त्यांनी काळाच्या ओघामध्ये जोडलेले आपल्याला बघायला मिळतात, पेशव्यांच्या काळामध्ये विशेषतः. आणि नेहमीच सुपरस्ट्रक्चर शिखर जे असायचं ते विटांवरती स्टको, चुना वगैरे प्लॅस्टर लावून त्याच्यावरती रंगकाम आणि काही प्रमाणामध्ये असं काम केलेलं आपल्याला आढळतं. मगाशी आपण हे पाहिलंच होतं भुलेश्वरचं मंदिर. तसंच संगम माहुलीला काही मंदिरं आहेत, ती पण तशाच स्वरूपाची दिसतात. हे पेशव्यांच्या काळातली ही मंदिरं आहेत. तसंच आळंदीची मंदिरं, म्हणजे मूळचं जे आपण प्राचीन मंदिरं पाहिली त्याच्यापेक्षा खूप बदललेलं स्वरूप हे आपल्याला या काळामध्ये आलेलं दिसतं. पण कमीत कमी जे छत्रपतींच्या काळातल्या मंदिरांचं स्वरूप होतं, चार मिनारांचं, ते आता जाऊन एक उंच शिखर मंदिराला पाहिजे इतपत तरी त्यांनी योजना केलेली इथे बघायला मिळते. जेजुरीला जे मंदिर आहे ते पण याच स्वरूपाचं दिसतं. पालीचा खंडोबा, ही सगळी या काळातली मंदिरं आहेत, मराठा काळातली. पुण्यातलं बेलबागेचं मंदिर आहे किंवा पर्वतीचं मंदिर आहे, थेऊरचं मंदिर, अनेक मजलीत ते दाखवतात. मंदिर हे हा राजवाडा आहे ही कल्पना त्यांनी डोक्यात ठेवलेली आहे. त्यामुळे अनेक मजली उंच शिखर करणे ही त्यांची योजना प्रत्येकाच्या बाबतीमध्ये दिसते. काही काही अशी देखणी मंदिर आहेत, त्याच्या अंगणामध्ये उत्तम अशा प्रकारच्या दीपमाळा त्यांनी उभ्या केलेल्या दिसतात. हे नवीनच फीचर आता मराठा काळामध्ये यायला लागतं. याच्यावरती ते पणत्या लावायचे, दिवे लावायचे संध्याकाळी आणि खूप सगळा परिसर उजळून जायचा. एक सोळशी म्हणून गाव आहे, तिथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं मंदिर दिसतं. पुण्यातलं ओंकारेश्वर, आता आपण प्राचीन मंदिरं बघितलेली आहेत, पण हे जेव्हा ज्यांनी ओंकारेश्वर बघितलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल की याचा प्लॅन अगदीच वेगळा आहे. आणि जेव्हा तज्ज्ञांनी याचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी दाखवून दिलं की नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा परत मंदिर स्थापत्य हा प्रकार सुरू केला त्यावेळेला त्यांना कुठून कुठून कारागीर स्थपती बोलवायला लागले. तसं त्यांनी विजापूरहून काही स्थपती बोलवले होते. तर विजापूरमध्ये एक 9 गुंबज मस्जिद म्हणून आहे, 9 गुंटांची मस्जिद, तशा प्रकारचं ओंकारेश्वराचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याला पण असे 9 घुमट आहेत. आणि जसं मगाशी आपण पाहिलं होतं की पुढे नंदी मंडप किंवा अशा प्रकारचं इथे स्वरूप नाहीये जे इतर मंदिरांमध्ये, प्राचीन मंदिरांमध्ये दिसायचं. वेगळाच प्लॅन, आयताकृती प्लॅन आहे, सेंटरला गाभारा आहे, असं हे ओंकारेश्वराचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे पारंपरिक मंदिरं होती तसं हे आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही. पण एक वेगळा प्रकार पुण्यामध्ये झालेला दिसतो तो म्हणजे त्रिशुंड गणेश नावाच्या मंदिरामध्ये. 18व्या शतकाच्या शेवटी शेवटी असलेलं हे मंदिर आहे खरं म्हणजे. पण त्याच्यावरती एवढं कोरीव काम केलेलं आहे की ते खूप प्राचीन वाटतं आणि दगडात केलेलं आहे. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर दुमजली आहे, म्हणजे याला खाली तळघर आहे आणि या दरवाजाच्या दोन्ही बाजूनी खाली जायला जिना आहे. आणि तिथे खाली हे गोसावी या संप्रदायाच्या लोकांचं मंदिर आहे. त्यांच्या एका गुरूंची समाधी खाली तळघरामध्ये आहे. आणि जे इतर गोसावी होते
गिरी गोसावी जे आहेत त्यांच्यातलं हे आपल्याला त्यांच्या परंपरेतलं हे मंदिर दिसतं. तर त्यांचे साधक जे होते त्यांच्या उपासनेकरता त्यांनी तळघरामध्ये सोय केलेली आहे. जसा मंडप वरती आहे तसाच मंडप खालती पण आहे. आतमध्ये समाधी आहे त्यांच्या गुरूंची. आणि आज हे मंदिर जे आहे त्याचा सॉरी आतला फोटो नाहीये. गाभाऱ्यामध्ये 3 सोंडांचा गणपती आहे. त्या गाभाऱ्यातनं तळघरात जायला परत एक रस्ता केलेला आहे. तेव्हा जेव्हा पूजा गणपतीची होते तेव्हाच खालच्याही समाधीची पूजा होते अशी योजना इथे केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या मंदिरात हे जेव्हा बांधलं होतं तेव्हा त्यांनी त्यांच्या तळघरातनं 2-3 रस्ते काढले होते. 2-3 मार्ग काढले होते आसपासच्या विहिरींमध्ये आणि मागे नागझरी नावाचा मोठा ओढा आहे. पण छोटी नदीच आहे तिकडे जाण्याकरता. म्हणजे ओलेत्याने आंघोळ करायची असेल आणि साधना करायची असेल तरी पण इथे त्यांनी सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे खूपच युनिक एक्झाम्पल महाराष्ट्रामधल्या मठ आणि मंदिर अशा स्वरूपाचं आपल्याला पुण्यामध्ये त्रिशुंड गणपतीच्या स्वरूपामध्ये पाहता येतं. जनरली तळघर बंद असतं पण गुरुपौर्णिमेला ते उघडतात आणि तेव्हा लोक आत जाऊन दर्शन घेऊ शकतात. तर अशा प्रकारे जेव्हा आपण मराठाकालीन मंदिरं पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की त्यांची जुनी जी प्रासाद म्हणजे राजवाडा ही कल्पना होती मंदिर स्थापत्याबद्दलची ती कंटिन्यू झालेली दिसते. अनेक मजले आहेत शिखरावरती हे पण त्यांना दाखवायचे आहेत हे पण त्यांना माहिती आहे. आणि वरती जो अमलक असायचा त्याऐवजी एक असा मोठा फुगीर गोल ते बसवतात. घुमटाचंच एक स्वरूप तिथे दिसतं. काही विशेष प्रकारचे स्तंभ मंदिरात वापरले त्याच्यामध्ये केळफुलांची योजना असते किंवा सायप्रस सुरूच्या झाडांचे डेकोरेशन दिसतं. दीपमाळा दिसतात. नगारखाना दिसतो. हे प्राचीन मंदिरांमध्ये आढळत नाहीत आपल्याला. किंवा सिलिंगला पेंटिंग्स असतात. भिंतीवरती पेंटिंग असतात. प्राचीन काळी शिल्प असायची सिलिंग वरती काही वेळेला आणि भिंतींवरती ती आता इथे त्यांनी पेंटिंग्स मध्ये कन्व्हर्ट झाले. कारण हे माध्यम स्वस्त पण आहे आणि लवकर पूर्ण होणार आहे. लाकडी मंडप हे एक वैशिष्ट्य आपल्याला मध्ययुगीन किंवा मराठाकालीन मंदिरांचं बऱ्याच पाहायला मिळतं. आणि गाभारा आणि अंतरा हे छोटीशी स्ट्रक्चर्स दगडातली आहेत असं दिसतं. शिखराकरता त्यांनी चुना, विटा, दगड, लाकूड असं सगळं वापरलंय. त्याच्या शिखरावरच्या शिल्पांसाठी त्यांनी स्टको ज्याला म्हणतात म्हणजे चुना, माती, गवत त्यांचं मिश्रण करून ते एक लगदा करून त्याच्याने शिल्प बनवत असतात. त्याचबरोबर मोठ्या स्वरूपात येणारी मंदिरं जी आहेत ती शिव आणि विष्णू या देवतांचीच जास्त आहेत. पण इतर सुद्धा नंतर हळूहळू जे लोकदेव आहेत जसं तुळजाभवानी, खंडोबा यांची मंदिरं उदयाला आलेली दिसतात किंवा मोठे मोठे मंदिर कॉम्प्लेक्सेस, टेम्पल कॉम्प्लेक्सेस तयार झालेले आपल्याला दिसतात. एकाच कॅम्पसमध्ये बरीच मंदिरं आपल्याला दिसतात. तसंच पायऱ्यांच्या विहिरी तिथे आढळतात. आणि आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या प्रकारच्या रिच्युअल्सचे आता वेगवेगळ्या धार्मिक विधींचं आता आपल्याला इथे आयोजन उपयोजन दिसायला लागतं. विठ्ठलाची मंदिरं खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेली दिसतात की जी मंदिरं प्राचीन काळातली आढळत नाही. राम हा प्रसिद्ध लोकप्रिय देव दिसतो की ज्याची मंदिरं प्राचीन काळामध्ये नव्हती. हनुमानाची मंदिरं नव्हती. हे सगळे देव त्यांच्या मूर्ती असायच्या मंदिरांमध्ये पण त्यांची मंदिरंही आपल्याला दिसत नाही. आणि त्याचप्रमाणे मगाशी पाहिलं तसं काही वेगळी उदाहरणं पण आहेत जसं गोसावी संप्रदायाची मंदिरं आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या काठी जे घाट बांधले या काळामध्ये त्याच्या बाजूनी पण मंदिरं बांधण्याची पद्धत सुरू झालेली दिसते. काही वेळा समाध्या असतात त्या आणि बरीच मंदिरांचं रिनोव्हेशन पण झालेलं दिसतं. काही वेळेला आपल्याला काही मंदिरांमध्ये विशेषतः ब्रिटिशांच्या काळामध्ये जी बांधली गेली त्याच्यावरती आपल्याला ख्रिश्चन संकल्पना दिसतात. उदाहरणार्थ ते जे त्यांचे छोटे छोटे ज्याला चिरप असं म्हणतात तशा प्रकारचे छोटेसे बुटके छोटी मुलं त्यांना पंख असलेले असे आपल्याला दिसतात काही मंदिरांमध्ये. सासवडचं जे सोपान काकांची समाधी हे मंदिर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खांबांवरती अशा प्रकारच्या काही डिझाईन्सची योजना झालेली दिसते. आणि मुख्य म्हणजे रंगशिला हा जो भाग प्राचीन मंदिरांमध्ये होता त्याच्यावरती त्याला नृत्यशिला असेही म्हणायचे. प्राचीन मंदिरांमध्ये मंडपामध्ये एक गोल दगड असायचा त्याच्यावरती लोक आपली कला सादर करायचे, देवाला सेवा द्यायचे. गायन, नर्तन, कीर्तन सगळं तिथे होत असे. तर त्याचं नेमकं फंक्शन काय होतं हे लोकांना समजेन असं झालं. मग त्यांनी त्याचं कासव करून टाकलेलं आपल्याला दिसतं. अशा या स्टेप वाईज काही आहेत. अशी घाटावरती असलेली मंदिरं आहेत. काही मंदिरांमध्ये आपल्याला असं दिसतं की पोर्तुगीज चर्च मधनं आणलेल्या घंटा आहेत. जेव्हा चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावरती हल्ला केला होता आणि त्यांनी तो जिंकला तेव्हा त्यांनी पुष्कळ घंटा उचलून वेगळ्या मंदिरांमध्ये वाटून टाकल्या होत्या. त्यांच्यावरती त्यामुळे क्रॉस वगैरे पण दिसतं. पोर्तुगीज मध्ये लेखही दिसतात. सॉरी अशा दीपमाळा मगाशी म्हणलं तसं आपल्याला सगळ्या मंदिरांच्या कॉम्प्लेक्स मध्ये आढळतात.
हे दीपमाळ असली की तो कॉम्प्लेक्स मध्ययुगीन लक्षात घ्यावं. प्राचीन नाहीये असं दिसतं. छतावरती असं आपल्याला पेंटिंग्स छान आढळतात. भिंतींवरती वाड्यांमध्ये पण अशी पेंटिंग दिसतात. आणि कासव हे दिसलं की हे सुद्धा प्राचीन काळातलं नाहीये, हे आपल्याला ओळखायला हरकत नाही. अशा प्रकारची ही एकंदरीत मंदिरं महाराष्ट्रामध्ये आपल्याला ठिकठिकाणी आढळून येतात. तर इथे मी आता हे छोटस प्रेझेंटेशन संपवतीये. तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता. नमस्कार. काय लोकांचे मला वाटतं 1-2 प्रश्न नक्कीच आलेले आहेत आणि मला असं वाटतं की इतर लोकांना मनामध्ये प्रश्न असतील जरी ते त्यांनी पोस्ट केलेले जरी नसतील तरी. हो. तर बिफोर वी गो इन टू क्वेश्चन अँड आन्सर सेशन्स, तुमचे मनःपूर्वक आभार. म्हणजे लेक्चर खरं सांगू का, हे रेकॉर्ड केलं ही अतिशय चांगली गोष्ट किमान माझ्याकरता तरी आहे. कारण जे आत्ताचा जो ऑडियन्स आहे ना त्याच्यामध्ये काही व्यक्ती मला असं जाणवतंय की तुमच्या ज्ञानशाखेतले आहेत, विद्यार्थी आहेत, काही लोकांचं म्हणजे त्यांना डिग्रीज मिळून झालेले असतील, असेही अनुभवी लोकही असतील. तर त्याच्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांना तुम्ही जी माहिती देत आहात ती लगेच प्रोसेस करण्याची क्षमता नक्कीच असेल. मात्र माझ्यासारखा जो माणूस आहे जो अनभिज्ञ होता या बाबतीमध्ये आणि आहे, मी अजूनही तसाच आहे असं मानतो, त्या माणसाला हे रेकॉर्डिंग फार उपयोगी आहे. ओके, सो पुन्हा एकदा फारच मला मी अत्यंत आय एम शुअर आय एम स्पीकिंग ऑन बिहाफ ऑफ एव्हरीबडी. फॅसिनेटिंग अतिशय. खरं म्हणजे मी हे अतिशय सुपरफिशियल असं दिलेलं आहे, कारण फार खोलात एकदम पहिलंच लेक्चर देणं योग्य नाही, कारण नाही, लोकांना बरोबर आहे. क्लास करायला वेळ जातो. नाही, बट दिस वॉज ब्युटिफुल. पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेत नाही. आता आपण लोकांच्या प्रश्नोत्तरांकडे जाऊया. काही व्यक्तींनी आपापले प्रश्न ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. मी जे जमतील तसे कालक्रमानुसार देतो. ऍक्च्युली त्या व्यक्तीला त्यांचे प्रश्न विचारण्याची ही उत्तम संधी आहे. तर त्यांनी आपापले कॅमेरे आणि मायक्रोफोन हे ऑन करून जरूर विचारावेत प्रश्न. सगळ्यांनी एकदम विचारू नयेत असं मी सांगतो आणि प्रत्येकाचं मी नाव घेतो म्हणजे त्या माणसाला विचारता येतील. पराग शुक्ल हे आमच्या भागात राहतात आणि उत्तम मराठीचे वाचक आहेत. पराग, इफ यू आर स्टील ऑन द कॉल, डू यू वॉन्ट टू टर्न युअर कॅमेरा ऑन अँड तुमचा प्रश्न तुम्ही सांगू शकता. पराग, आर यू देअर? ठीक आहे, पराग आहे की नाही मला माहित नाहीये. तर त्याचा प्रश्न मी जरा वाचून तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर म्हणजे देता आलं तर. मला 1 मिनिट द्या, कारण इट्स काइंड ऑफ गेटिंग अ बिट ट्रिकी फॉर मी. आय जस्ट नीड अ मिनिट. स्क्रोलिंग अप. पराग माझा मित्र आहे म्हणून अगदी एकेरीच उल्लेख करतोय. त्याने असा प्रश्न विचारला आहे की 7व्या शतकात सनातन धर्माची पुनर्स्थापना झाल्यावर, बरं का, 7व्या शतकात सनातन धर्माची पुनर्स्थापना झाल्यावर बौद्ध स्तूपाची परत हिंदू मंदिरांमध्ये रूपांतर झाल्याची काही उदाहरणं आहेत का? मुळात हे जे प्रिझम्पशन आहे की 7व्या शतकात, 7वं म्हणायचं तर 17वं म्हणायचं, 7वे म्हटलंय त्यांनी. मग त्यांना शंकराचार्य अपेक्षित आहेत असं मला वाटतं. पण तसं काही सनातन धर्माची पुनर्स्थापना करायची गरज नव्हती. तो धर्म होताच, इथेच होता. आणि भारतातल्या एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये असं कोणी कोणावरती धर्म कधी इम्पोज नाही केलेला. भारताचं हे एक वैशिष्ट्य, एक सौंदर्य असं आपण म्हटलं पाहिजे की डेमोक्रेसी किंवा फ्रीडम टू फॉलो युअर ओन रिलिजन किंवा रिलिजियस फेथ हे आपल्याला पहिल्यापासून आहे. मल्टिपल गॉड्स असणं, पॉलिथिझम जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही संधी चांगली मिळते की तुम्हाला तुमच्या अनेक देवांचा चॉईस आहे. तुमचा आराध्य देव हा कुणीही असू शकतो. तुमच्यावरती जबरदस्ती नाही की तुम्ही वरुणाचीच उपासना करा किंवा अग्नीचीच करा किंवा शिवाचीच करा. तुम्ही तुमच्या देवाचं उपासना करू शकता, तुम्हाला त्याला कुणीही त्रास देत नाही. अगदी वैदिक काळापासून आणि पुढे जेव्हा आपल्याला दिसतं की बौद्ध आणि जैन धर्मांचा उदय झालेला आहे, त्याही वेळेला कोणाला जबरदस्ती केलेलीच नाहीये की तुम्ही कोणत्या धर्माचं पालन करा. त्यामुळे जो सनातन धर्म ते म्हणता आहे, वैदिक परंपरा जी आहे किंवा ब्रॅह्मॅनिकल रिलिजन जो म्हणतो आपण, पौराणिक धर्म आहे, त्याची स्वतःची एक वेगळी धारा सुरूच आहे. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे ही आपण आपली श्रीमंती म्हणूयात की भारतामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारचे लोक होते की ज्यांनी इतक्या मोठ्या एस्टॅब्लिश्ड धर्माला चॅलेंज करून सुद्धा
आपले आपले धर्म प्रस्थापित केले, त्यांना फॉलोअर्स मिळाले आणि त्यांना कुणीही कोणाला त्रास दिला नाही की तुम्ही या धर्माचं पालन करताय म्हणून तुमचं आम्ही खून करतो, असं कधीच झालं नाही. त्यामुळे पुनरुज्जीवन वगैरे झाल्याची वेळ नाही. फक्त एकच होतं की लोकप्रियता खूप वाढली होती बौद्ध धर्माची, हे नक्की, पण म्हणून काही यांची कमी झाली होती अशातला भाग नाहीये. आणि असं बौद्ध स्तूपांचं रूपांतर तर नाहीच झालेलं, या काळात नाही झालेलं. ज्या काळामध्ये बौद्ध धर्मीय भिक्षूंनी त्यांचे विहार सोडले, तिथे कुणीच राहत नव्हतं, त्यावेळेला तिथे बराच काळ ते रिकामे राहिले. साधारणपणे 12व्या शतकाच्या नंतर असं दिसतं की बऱ्याच बुद्धिस्ट केव्ह साइट्स या ओसाड पडल्या होत्या, तिथे कुणी राहत नव्हतं. आणि त्यामुळे तिथे नंतर 200-400 वर्षांनी हे काय आहे हे लोकांना कळेना, मग तिकडे त्यांनी हिंदू देवांची स्थापना केली असं दिसतं. तसं कन्व्हर्जन नाहीये आणि फोर्सफुल तर अजिबातच नाही. Thank you. Parag, if you are there on the call, hope this is an answer that you really enjoyed. मी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सुमेधा यांचा एक प्रश्न आहे. सुमेधा, तुम्हाला शक्य असेल तर तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन तुम्ही ऑन करू शकता. तुमचा प्रश्न तुम्ही स्वतः विचारू शकता. अदरवाइज आय विल आस्क द क्वेश्चन ऑन युअर बिहाफ. येस सुमेधा, हाय. हाय. मंजिरी मॅडम, खूप छान झालं सेशन. तुम्ही म्हणाला तसं जरी तुम्हाला वाटत असेल सुपरफिशियल होतं, तरी आमच्यासाठी खूप बेसिक होतं आणि ते आवश्यक होतं. सो पहिली पायरी चढलेलं हो असं वाटतंय आणि पुढच्या पायऱ्या चढायला आवडेल. माझा प्रश्न होता की माहूरची जी रेणुका देवी आहे, तिचं मंदिर खूप जुनं आहे आणि त्याचे रेफरन्सेस आपल्याला बऱ्यापैकी सापडतात. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? काही अभ्यास झाला आहे त्याचा? नाही, झाला आहेच आहे अभ्यास, पण एक लक्षात घ्या की ज्या देवतांच्या मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्ती नाहीयेत, तांदळे आहेत, त्याच्यामध्ये माहूरची रेणुका आहे किंवा इव्हन सप्तशृंगी म्हणू आपण, ही पीठं जी आहेत ती जुनी आहेत, नो डाऊट अबाउट इट, पण ती लोकधर्मातले देव आहेत. याच्यामध्ये मी खूप गोष्टी सांगू शकले नाही, त्याच्यामध्ये हा एक खूप महत्वाचा भाग आहे. ओझरचा उल्लेख मी खंडोबाचा केला होता, पण असे जे लोकधर्मातले देव आहेत ते आता त्यांचं सामाजिक उन्नयन होत आहे आणि त्यांचाही भक्त परिवार खूप मोठा होतोय, पण त्यांच्यावरती फॉर्मल मंदिरं, त्यांच्या फॉर्मल मूर्ती, ज्या आपण शास्त्रीय मूर्ती म्हणतो, मूर्तीशास्त्र स्वरूपातल्या, त्या नाही झालेल्या आहेत. याचं कारण असं आहे की त्यांची उपासना करणारे लोक जे आहेत त्यांना त्याची गरजच नाहीये. त्यांनी या देवाला या रूपातच बघितले, त्यांनी दगडातच देव बघितले. ऍक्च्युअली तो दगडातला देव आहे, मूर्ती करायची गरजच नाही. तशा प्रकारची ती उपासना आदिम कालापासूनची असणार आहे, खूप प्राचीन असणार आहे. लोकांनी असे अभ्यास केलेले आहेत की म्हणजे महाराष्ट्रच नाही पण बाहेर सुद्धा अशा प्रकारची ठाणी आहेत, स्थान आहेत, म्हणजे ज्याला आपण ठाणं म्हणतो असे स्थानच आहे. तर तिथे खूप अगदी अश्मयुग असो, मध्याश्मयुग असो, पुढे ताम्रपाषाण युग असो, त्या काळापासूनच्या उपासना सुरू आहेत देवांच्या, पण त्यांची रूप, त्यांचे विधी हे काळाच्या ओघात बदलतात. अगदी अशोकाच्या बाबतीमध्ये उदाहरण जे द्यायचं झालं, सम्राट अशोकाचे थोडं मी विषयांतर करते, पण ते उदाहरण अगदी क्लासिक आहे. त्याचे जे काही शिलालेख आहेत, विशेषतः कर्नाटकातले वगैरे, ते असे खूप कुठेतरी कोपऱ्यात डोंगरात त्याने कोरून ठेवलेले आहेत. लोकांना माहितीच नाही की त्याने का बरं कोरले, कारण ते कोणाला दिसत पण नाही. पण जेव्हा त्याचा अभ्यास झाला तेव्हा लक्षात असं आलं की वर्षातला एक दिवस त्या गावातल्या परिसरातले जे ट्रायबल्स आहेत किंवा खेड्यातले लोक आहेत, ते तिथे हजारोंच्या संख्येने जाऊन एक बळी देतात, पशुचा बळी देतात आणि त्यांचं ते रिच्युअल आहे ते पार पाडतात. म्हणजे याचा अर्थ अशोकाच्या आधीपासून तिथे परंपरा आहे की इथे या प्राण्याचा बळी द्यायचा आणि त्यांचा तो धार्मिक विधी येतो बळी देण्याचा. तो त्यांनी कंटिन्यू मध्ये अशोकाच्या काळात त्याने बंदी आणली किंवा करू नका म्हणून अपील केल्यामुळे लोकांनी थांबवलं असेल, पण तो मेल्याक्षणी हे परत सुरू झालेलं दिसतं. आणि ही किती प्राचीन परंपरा आपल्याला सांगता येत नाही. डी कोसंबी नावाचे मोठे इतिहास अभ्यासक होते, त्यांनी अशा काही परंपरा ट्रेस करायचा प्रयत्न केला आणि तसं म्हटलं तर या मंदिराचा उगम कधी हे सांगता येत नाही. त्याच्याबद्दलचे पुरावे, रेफरन्सेस हे खूप उशिराचे मध्ययुगातले. मंदिर जे दिसतं तेही उशिराच्याच काळातलं. खूप प्राचीन स्थापत्य आज समोर उभं नाहीये, पण स्थान नक्की ते जुनं असणार याच्याबद्दल वाद नाही आणि त्याचा काळ सांगणं खूप अवघड आहे. पण मातृदेवता म्हणून तिची पूजा आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर क्वेश्चन सुमेधा. पुढचा प्रश्न खरं म्हणजे सुनील खाडीलकर यांचा आहे. मी प्रश्न वाचला. सुनील, तुम्ही मीटिंग मध्ये असाल तर यालच तुम्ही, पण त्याने जो प्रश्न विचारलाय त्याचं खरं म्हणजे तुम्ही अतिशय विस्तृत असं विवेचन ह्याच्यावर दिलेलं आहे. त्यांचा प्रश्न असा आहे, व्हॉट इज
हेमाडपंथी स्टाईल ऑफ टेम्पल्स. कदाचित त्यांचा भाषणाचा तो भाग मिस झाला असेल. एक्झॅक्टली. आधी प्रश्न विचारला असेल आणि मग ते जॉईन झाले असतील असं मला वाटतं. बरंच त्यांनी नाही, कारण उलट you're right. I joined little late. So I बरोबर Yeah. must have missed it. मला मी पहिल्यांदा लाईन लिहिणार होतो की बहुधा माझा मिस झाला असेल, कारण इट इज नॉट पॉसिबल, दॅट इज नॉट कवर्ड. नाही, जवळ कव्हर केलंच आहे तुम्ही मंजिरी ताई, तुम्ही 2 मिनिटं बोला त्याच्याबद्दल, सांगू परंतु अदरवाइज यू कॅन रेफर टू द आणि- रेकॉर्डिंग बिकॉज शी हॅज वी आर गोइंग टू पोस्ट द रेकॉर्डिंग ऑफ दिस वन. ओके. बट मंजिरी ताई त्याने एवढा हो. मनापासून प्रश्न विचारलाय. 2 मिनिटं जरा. हेमाडपंत, मी म्हटलं तसं हेमाडपंत किंवा हेमाद्री हे यादवांचे एक अमात्य होते, मंत्री होते, धार्मिक होते. त्यांचं पुस्तक पण उपलब्ध, त्यांचा ग्रंथ आहे रिच्युअल्स वरती, वैकल्यांवरती. पण आम्ही असं साधारणपणे मानलं जातं की त्यांच्या नंतरची मंदिरं जी आहेत, म्हणजे इस्लामिक काळातली मंदिरं जी आहेत, त्याच्यामध्ये बांधकामाचं तंत्र बदललं. त्याच्यामध्ये विटा, चुना, माती यांच्या मदतीने मंदिरं बांधली गेली. पण हेमाडपंतांच्या काळातली मंदिरं जी होती ती ड्राय मेसनरीची, दगडातली, आतमध्ये कुठलंही बाइंडिंग मटेरियल नसलेली, शुष्क सांधी, फक्त की आणि लॉक सिस्टीमने केलेली, एकमेकांमध्ये अडकवून केलेली मंदिरं जी होती ती वेगळी काढण्याकरता म्हणून त्यांना हेमाडपंथी म्हणायचं, त्यांच्या काळातली किंवा त्यांच्या आधीची मंदिरं. आणि उरलेली जी आहे ती नंतरची इस्लामिक काळातली मंदिरं. असा तो तांत्रिक दृष्ट्या फरक आहे. त्यांच्याशी काही संबंध नाहीये. त्यांनी एकही मंदिर बांधण्याचा पुरावा आपल्याकडे लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध नाहीये. एक्सलंट, थँक्यू. पुन्हा एकदा सुनील, थँक्स फॉर युअर क्वेश्चन. परंतु आपण रेकॉर्डिंग शेअर करणार आहोत. तुम्हाला जास्त अतिशय चांगलं विस्तृत उत्तर मिळणार आहे. मी आय एम जस्ट प्रोसेसिंग सम द कमेंट्स अँड क्वेश्चन्स ॲज वी स्पीक. आणि प्रेझेंटेशन एकदम छान झालं, मॅम, खूप आवडलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. या तेजस, तुमचा एक प्रश्न आहे. तेजस नावाचे, तेजस जी, तुमचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः विचारू शकता. इफ यू वॉन्ट टू टर्न ऑन युअर कॅमेरा अँड फोन. तेजस, तुम्ही आहात का? त्यांचा प्रश्न मी तोपर्यंत ते येत आहेत तोपर्यंत वाचून दाखवतो. ते असं म्हणतात की दीपमाळेच्या ऐवजी जो जे स्तंभ होते, असं बहुतेक त्यांना म्हणायचं असावं. कधी काही ठिकाणी दीपमाळेच्या ऐवजी जे स्तंभ दिसतात ते कशासाठी असायचे, असा त्यांनी प्रश्न हे विचारला. बाय चान्स तेजस जी, मग तेजस गर्गे नाही आहेत ना, जे महाराष्ट्र राज्याचे डायरेक्टर आहेत पुरातत्व खात्याचे? मला माहिती नाही, फक्त मी विचारतेय. तसं असेल तर चांगलं आहे, परंतु ते मे बी ते हा प्रश्न नाही विचारणार. हा नाही, मग हा कॉल, कारण ते तेजस मला दिसत आहेत, परंतु आय मीन आय कॅन सी हिम ऑन द कॉल, बट मे बी ही इज अनेबल टू टर्न ऑन हिज थिंग. सो प्लीज ट्राय टू आन्सर. स्तंभ कशा करता होते असं, त्याला ते कीर्तिस्तंभ असं म्हणतात. पण खरं म्हणजे ध्वजस्तंभ असं त्याचं एक नाव आहे. ध्वज याचा आज आपण जरी फ्लॅग असा अर्थ घेतला तरी त्याचा प्राचीन काळी अर्थ चिन्ह असा होता. आणि चिन्ह ही प्रत्येक देवाची वेगवेगळी आहेत. तसं शिवाचं चिन्ह म्हणजे त्याचा नंदी, हे त्याचं वाहन आणि त्याचं चिन्ह पण आहे. विष्णूचा गरुड आहे. तर अशा प्रकारची त्यांची एम्ब्लेम्स जी आहेत त्या देवांची, ती तिथे कधी कधी आपल्याला त्या ध्वजावरती, कापडावरती प्रिंट केलेली किंवा मूर्ती स्वरूपामध्ये तिथे ठेवत असत. म्हणून तो गरुड स्तंभ आपण बघितला विदिशेचा, की ज्याच्यामध्ये त्या विष्णूच्या मंदिराच्या समोर गरुड होता, ते त्याचं वाहन आहे आणि तो त्याचा स्तंभ आणि चिन्ह पण आहे. तर म्हणून ते स्तंभ तिथे पूर्वी असत. खूपच छान. तेजस यांनी मला, मी नंतरचे मेसेजेस वाचले, त्यांनी मला अशी विनंती केली की त्यांचा बहुतेक कॅमेरा ऍक्शन बरोबर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो तेजस, आय होप यू एन्जॉयड द आन्सर. राजेश्वरी यांचे काही प्रश्न आहेत. राजेश्वरी, तुम्ही तुमचे प्रश्न स्वतः विचारू शकता. दिस इज अ गुड टाइम. येस, हाय राजेश्वरी, नमस्कार. गो अहेड. नमस्कार. थँक्यू. खूपच छान माहिती मिळाली, त्यामुळे लेक्चर बद्दल थँक्यू. मागचा आणि फोटो मला खूपच छान आहे. हो, कैलास टेम्पलचाच आहे, तुम्ही ओळखला हो. असेल. तर मला 2 प्रश्न होते. एक म्हणजे आगमशास्त्राचा किती इन्फ्लुएन्स किंवा किती वापर केला जातो प्राचीन देवळं किंवा नवीन जी आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही इस्लामिक स्ट्रक्चर बद्दल, रायगडचं मला वाटतं एक चित्र दाखवलं जिथे इस्लामिक इन्फ्लुएन्स मिनार वगैरे दिसतात. तर एके ठिकाणी मी असं ऐकलं होतं की हे संरक्षणासाठी पण काही ठिकाणी मुद्दामून असं केलं गेलं, कारण आक्रमणांना म्हणजे लांबून असं वाटावं की हे काही हिंदू टेम्पल नाहीये आणि त्याला प्रोटेक्ट व्हावं त्या याने. मला वाटतं एक मूळ विठोबाचं देऊळ तशा प्रकारचं आहे, इफ आय एम नॉट रॉंग. मला असं पुसट आठवत आहे. तर मी पहिला प्रश्न घेते आगमांचा.
शास्त्रीय ग्रंथांचा प्रभाव नक्की आहे, पण महाराष्ट्रात तो थोडा कमी आहे असं आपल्याला दिसतं. त्यामध्ये दक्षिण भारतातली मंदिरं आणि यांच्यावरती तो जास्त आढळतो आपल्याला. आहे, नक्की आहे त्याचा अभ्यास, आणि खरं म्हणजे अजून पूर्ण झालेला नाहीये, कारण ते आगम अजून भाषांतरितच झालेले नाही, ते संस्कृतमध्येच आहेत आणि त्यांची काही भाषांतर ही फ्रेंचमध्ये झालेली. जसं आपल्याला पॉंडिचेरीची जी फ्रेंच इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडचे तज्ज्ञ हे आगमांची भाषांतर करतात, तर तो अभ्यास अजून होतोय, इन प्रोसेस आहे आणि त्यांचा प्रभाव नक्की आहे, त्याबद्दल वादच नाही. पण ती परंपरा जुनी आहे, त्याच्यामुळे त्यावेळेची आपल्याला काही वेळेला अलिखित स्वरूपाची पण परंपरा असणार आहे की जी मिळाली नाहीये, असंही आपण समजू शकतो. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणलात ते हे इस्लामिक आक्रमणापासून वाचण्याकरता एखादं कारण तसं असेल, पण त्याचे सगळी तसे नाही आहेत, कारण ते लोक इतके मूर्ख नाहीत की तुळजापूरला जाऊन तुम्हाला तिथे इस्लामिक स्ट्रक्चर वाटावं. म्हणजे फेमस गाव आहे, तिथे माहिती कोण राहतं, कोणत्या देवाची मूर्ती आहे, कोणत्या देवाचं मंदिर आहे, ते काय अरे हा हे आपली मशीद दिसते म्हणून बाहेर जाणारे नाहीयेत. त्यामुळे ते एक एक्सप्लेनेशन कोणती नंतरच तयार केलं की ज्यांना हे एक्सप्लेनेशन काय द्यावं हा प्रश्न पडला. मग ते तसं पटण्यासारखं आहे, पण तेच प्रत्येक वेळेला नाहीये, आणि खरं म्हणजे परंपरा नाहीये बांधकामाची, आणि म्हणून आपल्याला उलट पण दिसतं. हा एक्सचेंज जो आहे इस्लामिक स्थापत्याचा भारतीय स्थापत्यावरती आणि भारतीय स्थापत्याचा इस्लामिक स्थापत्यावरती, हा दोन्ही दिसतो. तुम्ही अहमदाबादमधल्या मशिदीचं बघितलं तर तुम्हाला ती मंदिरच वाटतात, कारण त्यावेळेला कारागिरांना मंदिरच बांधता येत होती, त्यांनी तशीच मशिदी बांधल्या आणि व्हाईस वर्सा, असं ते झालेलं दिसतं. ओके, खूप आभार. ओके. सॉरी, मी म्यूट वरती होतो. माय अपॉलॉजीज. राजेश्वरी, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यथायोग्य पद्धतीने मिळाली आहेत असं मी समजतो. मला असं वाटतं आपण प्रश्नांच्या हळूहळू शेवटाकडे येत चाललेलो आहोत. ज्यांनी काही प्रश्न विचारलेले नाही आहेत परंतु ज्यांना इच्छा आहे त्यांना आता सुद्धा ही संधी आहे, आणि इतका चांगला एक्सपर्ट, इतकी चांगली एक्सपर्ट व्यक्ती आपल्याला मिळणं, संधीचा लाभ तुम्ही जरूर घ्या. बाय द वे, ह्या कार्यक्रमाला चांगल्या संख्येने लोक उपस्थित होते, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वैविध्यही होतं असं मला वाटतं. एक जिओग्राफिकली बरेच विद्यार्थी दिसत आहेत मला विद्यार्थीही आहेत, परंतु आमच्या भागातले खरं म्हणजे शिकून झालेलं आहे, परत ते काय तर ऐकायला मला समजत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने खूप नाही, पण basic तुमच्या आहे. विद्यार्थ्यांबरोबरच आमच्या भागातले लोक किंवा आमच्या भागात नसणारे काही लोक सुद्धा आलेले आहेत, आणि आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. खरं म्हणजे तुमच्या भागातले लोक आहेत म्हणूनच मी, आणि भारत वेगवेगळ्या प्रांतातनं लोक आहेत म्हणून मी एक छोटीशी जाहिरात करते आमच्या कोर्सची, की ज्यांना कोणाला हा विषय शिकायचा असेल, प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती, इंडोलॉजी असं ज्याला आपण म्हणतो, ज्याचे आमच्याकडे ऑफलाईन स्वरूपामध्ये MA चे तास होतात आणि ऑनलाईन मोडमध्ये डिप्लोमा इंडोलॉजी आहे. मागच्या वर्षी याला अमेरिकेतनं विद्यार्थी होते, त्याच्यामुळे मराठीतनं चालतो तो अर्थातच. समजा कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल आणि ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा पण ऑनलाईनच असते, सगळं ऑनलाईन असतं, तुम्हाला कुठेच पुण्यामध्ये यायची गरज पडत नाही. तासही त्यांचे आठवड्यातनं 2च दिवस असतात, 2-2 तास 4 विषय असतात, तर त्याचा विचार करायला हरकत नाही. आणि असेल तर संपर्क साधावा. फेसबुकवरती माझ्या वॉलवरती मी टाकलेले पोस्टर्स आहेत निरनिराळे, त्याच्यामध्ये यांची पण पोस्टर्स आहेतच या कोर्सेसची. तर तेच मला सांगायचं होतं की तुम्हाला कोणाला शिकायचं असेल फॉर्मली तर हा उपलब्ध आहे तुम्हाला शिकायला. धन्यवाद. आता मी माझा प्रश्न मात्र विचारायला म्हणजे अनेक प्रश्न असणार आहेत माझे, कारण ते मुळातच अज्ञानापोटी आलेले आहेत, परंतु आता सहज मनात आलेला प्रश्न म्हणून विचारतो. तुम्ही कैलास लेण्याबद्दल फार चांगली माहिती दिली, सिंगल रॉक वगैरे. कसं आहे की वेरूळ आणि अजिंठा हे एका कंजंक्शन मध्ये घेतली जाणारी नावं आहेत, ती एकाच परिसरामधल्या 2 गोष्टी आहेत. माझा काहीसा मूलभूत असा प्रश्न असा आहे की अजिंठ्यातलं जे एकंदर डेपिक्शन आहे ते एकंदर बुद्धाच्या जीवनातल्या गोष्टी, त्याचं डेपिक्शन, त्याचं चित्रण, म्हणजे मग चित्र आहेत किंवा शिल्प आहेत. तर वेरूळ आणि स्पेसिफिकली कैलास लेणं ही हिंदू मंदिरं आहेत का, आणि म्हणजे असा काही फरक आहे की किंवा ते बौद्ध कल्चर आहे आणि हे हिंदू मंदिरांचं आहे, हे असं म्हणणं संयुक्तिक आहे का? म्हणजे असं अर्थातच अजिंठा हे 100% बौद्ध आहे. अच्छा. आणि वेरूळ हे 30-30% किंवा 35-35% बौद्ध, हिंदू आणि जैन आहे. अच्छा. वेरूळ मध्ये 1 ते 12 या बौद्ध लेणी आहेत, 13ला काही नाहीये, पण 14 ते 29 या हिंदू आहेत आणि 30 पासून पुढच्या 34 पर्यंत या जैन. म्हणजे तिन्ही धर्मांचं बघायला मिळतं. दॅट इज सो ट्रिमेंडस, दॅट इज अमेझिंग.
आणि हे सगळं काम एकाच कालखंडात झालेलं आहे का, की हे बौद्ध काळात झालं, हे जैन काळात झालं, हे असं काही आहे? नाही, बौद्ध अजिंठा जरा आधीच आहे. हा नाही त्याची नेहमी time frame, वेरूळ वेरूळचं वेरूळचं थोडस म्हणतो. हा म्हणजे आधी बौद्ध झालं, त्याच्यानंतर हिंदू आणि मग जैन झालेलं आहे. थोडा फरक आहे, पण हे सगळ्याचा टाइम स्पॅन किती आहे? साधारण 7वं शतक, 6वं ते 7वं शतक ते 10वं 11वं शतक इतपातच आहे. 300 वर्षात हे सगळं झालं. आणि जो थोडा ओव्हरलॅप पण असतो आणि त्यांच्यामध्ये. कैलास जे लेणं आहे, जे हम्म. फार अजरामर आहे तुमच्या, म्हणजे ते बरोबरच आहे. हम्म. तो कालखंड जो आहे तो काय म्हणायचा, म्हणजे तो वाकाटक नव्हे, कारण ते नाही राष्ट्रकूटांचा आहे. राष्ट्रकूटांचा. 8वं शतक आहे. साधारण 758 वगैरेच्या आसपास ते झालेलं आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या काळात ते तयार झालं आणि ते वरपासून खालपर्यंत कोरलं गेलं. बरोबर. बांधकाम करताना तुम्ही खालून सुरुवात करून वरपर्यंत शेवटी नाही, पोहोचता. आधी कळस मग पाय, अरे पहिले पाया, बांधलंच हा. नाही. पण खतरनाकच आहे ते. त्याच्याबद्दलच्या मिथ्स खूप आहेत, त्याच्या दंतकथा पुष्कळ आहेत, पण तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. हो ना. एकपाषाणी मंदिर हे असंच करावं लागतं. तुम्हाला आता वरूनच खाली यावं लागतं, कारण खाली दगड उपलब्ध असतात. जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, एकपाषाणी मंदिर तर सोडाच, परंतु एकपाषाणी स्ट्रक्चर अशी जगात दुसरी काही आहेत का? खूप आहेत, भारतातच भरपूर आहेत ना. महाबलीपुरम जे आहे तिथे जे रथ आहेत ते सगळे एकपाषाणीच आहेत. एकपाषाणी. मग वाय डज कैलास एन्जॉय युनिक? कैलास हे डबल स्टोरीड, अतिशय भव्य, परिपूर्ण अशा प्रकारचं मंदिर आहे. इतर ठिकाणी ती छोटे छोटे रथ, सिंगल स्टोरीड छोटी स्ट्रक्चर्स आहेत, किंवा त्यांनी काही ठिकाणी सुरुवात केली हे करायला, पण ती अर्धवट राहिली. म्हणजे खुद्द तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत ना काही मंदिरं, अशी सुरुवात केलेली आहे, अर्धवट राहिलेली आहेत. एमपीत आहेत, हिमाचलमध्ये आहेत, सगळ्या प्रकारची, पण हे पूर्ण झालेलं आहे. राईट. राजन, मला एक प्रश्न आहे. येस. मी इतरांना संधी देणार आहे. हे सगळं मीच हॉक करत नाहीये. आय विल स्टॉप हिअर. अच्युत, गो अहेड प्लीज. आमचं कुलदैवत आहे कोळे नरसिंहपूर म्हणून, तिथं एक मंदिर आहे. आणि ते इंटरेस्टिंगली ते जमिनी खाली आहे, म्हणजे तुम्हाला असं खूप नॅरो स्टेप्स पाहिलंय. तर हे युनिक आहे का? कृष्णेमध्ये आणि मग ती इकडे आणली असं म्हणलं जातं. करेक्ट. तर हे एक युनिक मंदिर आहे का? ते अशी मंदिरं पण सापडतात महाराष्ट्रात? काय की त्याचं सुरुवातीला नेचर कसं होतं, अगदी पहिल्यांदा बांधताना त्यांनी छोटंसं मंदिर नदीच्या काठी बांधलं असणार आहे. आता त्यांना एक्सपांड करायला स्कोप नाही, कारण नदीचं पाणी खूप भरतं, त्या मंदिरात पण पाणी पोहोचतं, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानं ती मूर्ती एकदा आत स्थापना केल्यावर ते परत बाहेर काढणं शक्य नाहीये. त्यामुळे त्याने त्याच्यावरती स्ट्रक्चर्स इतर बांधलेली आहेत असं आपल्याला दिसतं. पण अशी मंदिरं काही काही आहेत तळघरामध्ये. जैन मंदिरं अशी काही काही तळघरात आहेत ऍक्च्युअली. आणि मगाशी म्हटलं तसं काही मंदिरांना तळघरं आहेत, जसं त्रिशुंड गणपतीचं उदाहरण आपण पाहिलं. पण ते कसं आहे की मुद्दाम करायचं, तळघर बांधायचं म्हणून केलेलं नसतं. सुरुवात तिथून होते, मग नंतर बाकीचा भाग हा वाढत जातो असं दिसतं. ते त्याचं पण सुंदर मूर्ती आहे, फार देखणी मूर्ती आहे. हो. Right. Thank you, Achyut. I hope that you have enjoyed the answer. मधुरा चिटणवीस मराठे यांचा प्रश्न आहे. मधुरा, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता स्वतः. अदरवाइज आय विल आस्क द क्वेश्चन ऑन युअर बिहाफ. हॅलो, ऐकू येत आहे का? हो येतोय. सॉरी, मला जो फोटो शेअर करायचा होता ना, तो मला चॅटमध्ये पाठवता येत नाहीये, अटॅच करता येत नाहीये. पण बेसिकली काशी विश्वेश्वर मंदिर वाईमधलं, तिथे मी गेले होते काही वर्षांपूर्वी, आणि तिथे प्रांगण जे आहे मंदिराचं, तिथे एक हे म्हणजे त्याला मूर्ती पण नाही म्हणता येणार, दगडातून कोरलेलं असं काही आहे, पण ती नक्की मूर्ती आहे किंवा काय आहे, आणि ते मंदिराच्या आत ठेवलेलं नाहीये, बाहेर ठेवलेलं होतं. तर मला कळलं नाही की ते काय आहे, किंवा अशा काही गोष्टी मंदिराच्या बाहेरच्या मूर्ती सारख्या असतात, पण जसं नंदी असतो तसं नाही, हे काहीतरी वेगळं होतं, आणि ते मला कळलं नाही काय होतं, म्हणून विचारायचं होतं. पण सॉरी, मला तो मेल करा फोटो तुमचा, मी बघून सांगते काय. मंदिर मी पाहिलंय, पण मला तुम्ही म्हणताय ते ऑब्जेक्ट अटकत नाहीये काय. मी डॉक्टर मंजिरी यांचं मी ईमेल आयडी इथे चॅटमध्ये शेअर करतो. यू कॅन डायरेक्टली स्पीक विथ हर, और थँक्यू सो मच. इतरांना पण काही शंका असतील? हो, जरूर. नाही, आणि ह्याच्यातच मी आता माझ्या माहितीप्रमाणे मधुरा आहेत त्या अमेरिकेतल्या डेट्रॉईट भागामध्ये राहतात. सो अशा स्वरूपाच्या लोकांनी असे प्रश्न विचारणं, आणि मुख्य म्हणजे असं कुतूहल आपलं जागृत ठेवणं,
हे माझ्या मते आमच्या या कार्यक्रमाचं एक यश आहे असं मला वाटतं. म्हणजे एक महत्वाचा भाग आहे तो, की ज्यांच्याकरता हे दरवाजे किलकिले होत आहेत, तुमच्याकरता ती सगळी ज्ञानाची दरवाजे सताड उघडे आहेत, तुम्ही स्वतः ती उघडलेली आहेत, परंतु आमच्यासारख्यांकरता जी किलकिली होत आहेत दार, ही अतिशय चांगली घटना आहे असं मला ह्याच्यातून आवर्जून सांगावं असं वाटतंय. थँक्यू मधुरा. आपण इतर कोणाचे काही प्रश्न असतील तर मला एक जनरल प्रश्न आहे, त्याचं मी उत्तर देणं अपेक्षित आहे, की ह्याचं रेकॉर्डिंग तुम्ही शेअर करणार, ते कुठे शेअर करणार, कसं शेअर करणार वगैरे. तुम्ही बोलत नसाल तर प्रवीण तुम्ही तुमचं म्यूट करायला हवंय. अच्युत प्रवीण यांना म्यूट करणार का? ओके. सो लोकांनी मला असं विचारलंय की याचं रेकॉर्डिंग त्या डाउनलोड आम्ही करू, त्याला थोडा वेळ लागतो, आणि तुम्ही परमिशन दिलेलीच आहे मंजिरी, तर आपण हे युट्यूब वरती अपलोड करणार आहोत. आणि बहुतांश लोक फेसबुकवरनं वगैरे आलेले आहेत, आणि काही लोक आमच्या व्हॉट्सअप सारख्या ग्रुप्स मधून आलेले आहेत. तर तिथे आम्ही ती युट्यूबची लिंक जरूर टाकू, कारण हे अतिशय म्हणजे उपयुक्त गोष्ट आहे. ह्याच्यातल्या अनेक गोष्टी लोक, विशेष करून स्टुडंट कम्युनिटी, दे कॅन गो बॅक इन दोज मोमेंट्स. तुम्ही खिद्रापूर बद्दल बोललाय, कैलास लेण्याबद्दल बोललाय, किंवा इतर अनेक गोष्टींबद्दल छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे माझ्या मनात आता अनेक प्रश्न आहेत, परंतु ते आता डायरेक्ट नाही विचारता येणार, तुम्हाला मी ऑफलाईन विचारेन. असो, इतर कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारण्याकरता. पण आता मला असं वाटतं बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. आपण एक शेवटची 2-3 मिनिटं लोकांना देऊया आणि मग थांबूया आपण. नमस्कार, मी मंजिरी जोशी. एक क्विक क्वेश्चन होता. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच मॅम, खूप छान इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं, आणि तुम्ही बऱ्याच कंगोरे कव्हर केले ते छोट्या सेशन मध्ये. माझा प्रश्न थोडा वायडर स्पेक्ट्रम मधला आहे. तो असा की कंबोडियामध्ये जे टाकियो टेम्पल्स वगैरे आहेत, एस्पेशली जे कंटेम्पररी हेमारगिरी किंवा हेमार सिंगगिरी या कॅटेगरीमध्ये मोडल्या जातात, म्हणजे माउंटन विथ द गोल्डन समिट्स. तर त्याचा आणि हेमाडपंथी यांचा काही संबंध आहे का? आय मीन माय क्वेश्चन माइट साऊंड नाईस. नाही, तसं नाहीये काही. फक्त एवढंच आहे की त्यांच्या मंदिर स्थापत्यावरती आपला प्रभाव नक्कीच आहे. ते तुम्ही आता बघितलं असेलच. म्हणजे जे कंबोडियाचं मंदिर स्थापत्य आहे त्याचा ओरिजिन हा भारतातच आहे. तुम्ही त्यांच्यातली जी आधीची विटांची मंदिरं जी आहेत, त्या प्रासाद, प्रीकुक इथली मंदिरं असो, किंवा पुढे अगदी डेव्हलप्ड अंकोरवट असो, याच्यावरती तर तुम्हाला भारतीय प्रभाव अगदी स्पष्टच दिसतो. त्यामुळे तो प्रभाव आहे, पण हेमाद्रींचा संबंध काही वाटत नाही मला असं. अच्छा, थँक्यू, धन्यवाद मॅम. ऑलराईट. मी आपल्या चॅटमध्ये बरं का, तुमचे काही म्हणजे ऑफिसचा ऍड्रेस, तुमचे काही ईमेल ऍड्रेस वगैरे, ते सगळ्या अशा गोष्टी पोस्ट केल्यात, जेणेकरून लोकांना तुमच्याशी ह्या प्रश्नांबद्दलच नव्हे तर तुम्ही जो कोर्सेस वगैरे जे मेन्शन केलेले आहे, तर ते अधिक मला असं वाटतं महत्वाचं वाटतं मला. असो, मला असं वाटतं आपण इथे जरी आमच्या इकडे दुपारची वेळ असली आणि एकंदर सुट्टीचा दिवस आहे, वेळ आहे लोकांना, तरी मला ह्याची जाणीव आहे की भारतामध्ये मात्र आता उशीर होत चालला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर मंजिरी भालेराव यांचे मनापासून आभार मानतो. आणि अशा प्रकारची लेक्चर्स तुमचीच आणि तुमच्या कम्युनिटीतल्या इतरही लोकांची ठेवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू, कारण तुम्हाला दिसतंय की इट्स अ व्हेरी लाईव्ह ऑडियन्स, आणि प्रश्नांच्या उत्तरांवरनं, एकंदर रिस्पॉन्सवरनं, कॉमेंट्सवरनं अतिशय दिलासा वाटेल, म्हणजे उत्साह वाढेल, अशा प्रकारचा हा प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे ही प्रोसेस आपण कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करणार. मी पण तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानते, म्हणजे हे लेक्चर आयोजित केलं याच्याबद्दल, आणि विशेषतः जे लोक वेळ काढून मुद्दाम ऐकायला आले त्यांचेही मी आभार मानते. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचेही आभार मानते. जे आमचे विद्यार्थी आहेत की जे हे परत परत ऐकतात त्यांचेही मी आभार मानते, कारण त्यांनी हे सगळं शिकून झाले आणि तेही आता खरं म्हणजे या क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी आहेत, पण तेही हे ऐकायला मला आलेले दिसत आहेत, तर तेही त्यांचेही आभार. आणि थँक्यू सो मच परत एकदा. धन्यवाद. ओके, बाय. सोडू मीटिंग. मी एक शेवटचा एक छोटासा पॉइंट आहे. काय आहे, काही अमराठी लोकांनी ही मीटिंग अटेंडही केलेली आहे, आणि त्याच्यातल्या काही लोकांनी मीटिंगच्या आधी प्रश्नही विचारलेले आहेत. सो मी एक इंग्रजीत बोलतो की
this was one of our earlier attempts, one of our first attempts to bring in scholarly people and throw some light and have some fascinating interaction. And we are very honored to have someone of the stature of Dr. Manjari Bhalera. Judging by your response, judging by your enthusiasm about it, we will arrive at some arrangements where the future outings of this kind, we will try to have them in English, and we will try to have them sometimes in Hindi, because if the subject matter is conducive to, अगर उर्दू का कोई हम लोग रख रहे हैं, अगर हिंदी साहित्य का कुछ रख रहे हैं, तो obviously it makes more sense to have that in those languages. But in any case, judging by your response and judging by your curiosity and your enthusiasm, we are certain that we'll keep this in English. We'll also keep a small segment of it at least catering to our Marathi speakers, because obviously वो हमारी चहेते लोग हैं हमारे, तो थोड़े मिनट हम मराठी में जरूर रखेंगे, लेकिन we'll try to keep more of this in English also. Now, this brings us to the moment of conclusion of this session. Thank you again, and looking forward to meeting all of you again. Thank you. Bye. Yes. Bye. बाय. मॅडम लिंक कशी मिळेल पुढच्या लेक्चरची? माझ्या फेसबुकवर तुम्हाला मिळू शकेल. नाही, मला हाच एक मार्ग सध्या तरी दिसतोय. बाकी आपण जरा फिगर आउट करायला लागेल. नाही, त्यांनी रेकॉर्डिंगची नाही विचारलं, त्यांनी पुढच्या लेक्चरचं विचारलंय. राईट, मला तेच म्हणायचं की आम्ही म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअप हे चॅनल्स वापरतो आहोत, त्याच्यामुळे सध्या तरी मला दुसरा काही उपाय दिसत नाहीये. जर आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न हे पब्लिसाइज करण्याचा करू, एवढेच प्रॉमिस आम्ही तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू. बाय.